आम्ही थोडंसं गडबडीत आहे, मग नंतर ऐकता येईल का म्हटलं. फेसबुकला ऐकता येईल नंतर, फेसबुक लाईव्हला. आम्ही युट्यूब वर पण लोड करणार आहोत, त्यामुळे ते काही अडचण नाही, ते उपलब्ध सगळ्यांनाच कायमस्वरूपी होईल. ओके ओके ओके. काय होतं की ह्या जसं तुम्हाला अडचण आली जॉईनिंगची, तशी बऱ्याच नवीन व्यक्तीला अडचण येते, असा आमचा अंदाज आहे थोडासा. लोड नसतं किंवा ह्या सगळ्याच अडचणी आहे. हो हो. सुरू करूया दीपक. ठाकरे सर सुरू करायला हरकत नाही आता. सुरू करू नका. नमस्कार, मी प्राध्यापक दीपक ठाकरे, भूगोल विभाग प्रमुख, आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज मनमाड. आपण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नेहमीच अभ्यासक्रमावर आधारित ज्ञान देत असतो. त्यामुळे विद्यार्थी ज्ञान मिळवतो, पण व्यावहारिक ज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल साठी तो कमी पडतो. सामाजिक विज्ञान किंवा भूगोलशास्त्रात व्यावहारिक ज्ञान अतिशय महत्वाचे आहे. आवाज येतोय सर? यस सर. सामाजिक विज्ञान किंवा भूगोलशास्त्रात व्यावहारिक ज्ञान अतिशय महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना रेतचा घोडा बनवणे किंवा नुसते पुस्तकी ज्ञान देणे अभिप्रेत नाही. आपला नाशिक जिल्हा हा कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. बहुतांशी विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुले आहेत. पारंपरिक व्यवसायात विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून मान्य प्राचार्य श्री BS जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने आमच्या भूगोल विभागाने आज जमिनीतील प्रकार व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन या विषयावरील वेबिनार आयोजित. 1300 ते 2000 फूट उंचीवर बसला आहे. पश्चिमेकडील डांग भाग बरेच पर्वत असून फक्त खरीप पिके घेणे शक्य आहे. पूर्वेकडील देश भाग मात्र सुपीक असून मोकळा आहे. सातमाळ किंवा चांदोळ पहाडावरून दोन्ही बाजूंना वाहणाऱ्या पूर्वेस गोदावरी व पश्चिमेस गिरणा अशा 2 नद्या आहेत. अशा या शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या भागात आपण जर तंत्रज्ञान युक्त शेती केली तर येथील अर्थकारण बदलल्याशिवाय राहणार नाही. लाभलेले खास पाहुणे श्री पंकज परदेशी सर, या विषयाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. मी त्यांचे व सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करतो व सगळ्यांना धन्यवाद देतो उपस्थित राहण्याबद्दल. तसं पंकज सरांची ओळख मीच करून देतोय. पंकज परदेशी सर हे मूळ सिन्नर तालुक्यातले असून ते सध्या वास्तव्याला नाशिक येथे आहेत. सुरुवातीचं शिक्षण त्यांनी बीटेक ॲग्री 2005 साली केकेवाग कॉलेजमधनं पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी MBA ॲग्री बिझनेस मुंबई युनिव्हर्सिटीतनं पूर्ण केलं. त्यानंतर मास्टर इन क्रॉप न्यूट्रिशन ॲग्रो स्टडीज युनिव्हर्सिटी ऑफ इस्रायल इथून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर ते इस्रायलमध्ये बरेच दिवस काम पण करत होते. त्यानंतर त्यांनी मायक्रोबॅक्स इंडिया लिमिटेड मध्ये डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून सध्या ते कार्यान्वित आहेत. भारतातील पहिले शेतकरी आकाशवाणी केंद्राचे म्हणजेच AG रेडिओचे ते संस्थापक आहेत. याच्या माध्यमातून रोज सकाळी 6 वाजता शेतकऱ्यांशी ते अनेक विषयांवर हितगुज करत असतात. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या मोबदल्यात आपल्या शेतमालाला दाम मिळावा या ध्येयाने ते झपाटून गेले आहेत. भारतभरच्या शेतकऱ्यांना एकत्र करून रेडिओच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करत असतात. कृषी क्रांती घडवण्यासाठी सतत ते कार्यरत असतात. इस्रायलमध्ये ज्याप्रमाणे कमी पाण्यात उत्पन्न घेतले जाते त्या धर्तीवर सरांचे काम भारतात सुरू आहे. त्यासाठी सरांचा इस्रायलमधील 3 वर्षाचा अनुभव हा सगळ्यांना कामास येणार आहे. तर सरांचं मी या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या वतीने व प्राचार्यांच्या वतीने वेलकम करतो. मला वाटतं कार्यक्रम सरांनी चालू करावा अशी त्यांना मी विनंती करतो. नक्कीच धन्यवाद सर. तर सर्वप्रथम महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. तर प्राचार्य सर आणि हॅलो, हा बोला, आवाज येतोय सर. आवाज येतोय सर? हो येतोय.
तर उपस्थित सर्व मान्यवर आणि कॉलेजची संपूर्ण टीम यांनी मला आज इथे आमंत्रित केलं आणि मला आज इथे बोलण्याची, शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याची संधी दिली, तर यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या मते वेळेचा विलंब न लावता आपण सुरुवात करूया. आजचा शेतकरी मित्रांनो आणि विद्यार्थी, सर्व प्रतिनिधी, सर्व जे काही जे आज उपलब्ध आहेत, तर आज आपला विषय आहे, एक बेसिक आपण सुरुवात करतो आहे, तर इथे पुढे पण आपण बरेचसे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर आजचा आपला विषय आहे की नेमके बेसिक सॉइलचे आपल्या भारतातील प्रकार कुठले आणि त्यानुसार आपण खत व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना आपल्याकडनं नेमके काय चुका होतात आणि सर्रासपणे दरवर्षी होतात. मग एखाद्या शेतकऱ्याचा 50 वर्षाचा अनुभव असू द्या किंवा एखाद्या शेतकऱ्याचा 2 वर्षाचा अनुभव असू द्या, म्हणजे जास्तीत जास्त अनुभव किंवा कमी अनुभव असले जरी शेतकरी असले, जे काही फील्डमध्ये मी फिरत असतो किंवा आम्ही फिरत असतो, पाहायला असं भेटलंय की जे काही पारंपरिक किंवा जे काही कुठेतरी ऐकलं जातं किंवा जे काही मार्केट होतं किंवा ज्याची काही मार्केटिंग केली जाते, मग ती व्हॉट्सअपद्वारे असू द्या किंवा कुठल्याही माध्यमाद्वारे असू द्या किंवा एखाद्या XYZ व्यक्तीद्वारे असू द्या, कन्सल्टंटद्वारे असू द्या, तर त्यांच्याद्वारे काहीतरी येतं, मग ते पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो आणि त्याचा सर्रासपणे वापर केला जातो. यावेळेस आपण झाडाशी रिलेटेड काही बघत नाही किंवा मातीशी रिलेटेड काही बघत नाही आणि सरसपणे त्याचा वापर करतो. सुरुवातीला आपल्या रिझल्ट दिसतात, मग ते खतं, रासायनिक खतं असू द्या किंवा फवारणीचे खतं, औषधं असू द्या, त्याचा आपण वापर करतो आणि त्यानुसार पुढे नियोजन चालू असतं. पण त्यामुळे मित्रांनो, हजारो वर्ष किंवा शेकडो वर्ष लागण्यानंतर मातीचे जे कण तयार झालेले असतात, त्यांना काय हानी पोहोचते आणि त्यानंतर आयुष्यभर पुढे ती माती आपल्याला उत्पन्न देऊ शकत नाही किंवा कमी उत्पन्न देते किंवा त्यातल्या रोगराई, बुरश्या किंवा निमॅटोड्स किंवा जे काही अडचणी असतात त्या अडचणी वाढत जातात. तर त्या होऊ नये म्हणून केलं पाहिजे. त्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत आणि आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर ठाकरे सरांनी जे काही माझ्याबद्दल सांगितलं त्याबद्दल ते तर सगळं बेसिक त्यांनी सांगितलं, पण थोडक्यात इस्रायल आणि माझा इस्रायलशी रिलेटेड किंवा इस्रायल मधला अनुभव याबद्दल मी 2 मिनिटं बोलतो. तर 2011ला वगैरे जे काही सिलेक्शन, तर सिलेक्शन झाल्यानंतर जवळपास 20 देशांचे मुलं त्या अॅग्रो स्टडीज युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्ट झाले होते. म्हणजे एकूण देशांपैकी 20 देशांमधले विद्यार्थी तिथे सिलेक्ट केले जातात. तर तिथे गेल्यानंतर फक्त म्हणजे भारतात असं आहे की आपल्याकडे जे काही शिक्षण चालू असतं त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल गोष्टी थेरॉटिकलच्या कम्पॅरिझन मध्ये थोड्याशा कमी असतात, असा माझा हा पर्सनल अनुभव आला तिथे गेल्यानंतर. कारण की आपल्याकडे वीक मध्ये 6 दिवस कॉलेज असतं आणि त्यातला एखादा दिवस किंवा गरजेनुसार काही तास पुरते आपलं काही प्रॅक्टिकल चालू असतं आणि पण इस्रायलमध्ये किंवा इस्रायल, जॉर्डन झालं, ओमान झालं, युरोपियन कंट्री झाल्या का जिथे इजिप्त झालं, जिथे पण मी अनुभव घेतले किंवा पाहिले, तर त्याच्यामध्ये असं पाहायला मिळालं किंवा मी अनुभवलं का हप्त्यातनं फक्त 2 ते 3 तास कॉलेज आणि इतर वेळेस तुमचं संशोधन किंवा इतर वेळेस तुमचं प्रॅक्टिकल. थोडक्यात मी भाजीपाला पिकांमध्ये एखादं समजा टोमॅटो पीक आहे किंवा ढोबळी पीक आहे, तर 80 ग्रॅमचा टोमॅटो झाला, 40 ग्रॅमचा टोमॅटो झाला, 120 ग्रॅमचा टोमॅटो झाला किंवा 80 ग्रॅमची काकडी झाली किंवा 280 ग्रॅमची ढोबळी मिरची झाली, तर त्यासाठी तिला ते 4 पेटल्स येऊन तेवढे अन्नद्रव्य मिळून तेवढं वजन येण्यासाठी आणि ते 100% एक्सपोर्ट होण्यासाठी त्याला किती अन्नद्रव्य दिलं पाहिजे आणि त्याला पानांचं प्रमाण किती असलं पाहिजे, त्याची छाटणी कशी केली पाहिजे, पिंचिंग कशी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी तिथे 10-11 महिने एका पिकावर अभ्यास करून वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायल्स घेऊन त्याच्यानंतर त्याच्यावर प्रेझेंट म्हणजे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण जे काम करतोय त्याच्यावर प्रेझेंटेशन देणे आणि त्याबद्दल त्याच्याशी रिलेटेड डीन म्हणा किंवा प्राचार्य म्हणा किंवा सिनियर व्यक्तींकडून त्याच्याबद्दलचे प्लस मायनस घेणे आणि त्यानंतर पुढे त्याच्याबद्दल काम करणे, असं नियोजन तिथे होतं. तर यामध्ये पण जी काही फीज होती, जी काही 78,000 ते 80,000 जी काही फीज होती महिन्याला, तर ती पण कमवा आणि शिका स्कीम मध्ये, म्हणजे $2,500 महिन्याला कमवावे त्यासाठी 16 ते 19 तास ऍज अ लेबर तुम्ही त्या शेतामध्ये काम करणे आणि त्यातनं तुम्ही उरलेला पैसा उदरनिर्वाहासाठी आणि बाकीचा आपल्या कॉलेजमध्ये किंवा अॅग्रो स्टडी युनिव्हर्सिटीला पे करण्यासाठी, अशा प्रकारे ते काम चालू होतं.
तर याचा प्लस पॉइंट किंवा याचा फायदा असा झाला की 12 ते 18 तास जर फील्डमध्ये जर काम करतोय, 365 दिवसांपैकी जवळपास ऑलमोस्ट 7-8 दिवस सोडून इतर दिवस कंटिन्युअसली फील्डमध्ये असल्यामुळे प्रत्येक पिकाचे अनुभव किंवा त्याच्या सगळ्या प्रॅक्टिसेस आणि सगळ्यात महत्वाचं खत व्यवस्थापन हे तिथे खूप सुंदर शिकायला मिळालं. आणि आपण ऐकत असतो की इस्रायल मध्ये खूप सुंदर शेती आहे किंवा इस्रायलचे काही फोटोज प्रचलित असतात की खूप मोठे घड लागलेले आहे किंवा हे झालेलं आहे ते झालेलं आहे, खूप चांगलं आहे, 200-400 टन टोमॅटो निघतो, आपल्याकडे 40 टनाच्या वर निघत नाही. तर मित्रांनो, मी सांगू इच्छितो की हे असं काहीही नाहीये. मी स्वतः तिथे राहिलो आहे, मी स्वतः या सगळ्या पिकांमध्ये काम केलं आहे, स्वतः मी त्या कॅरेट वाहिलेले आहे. हे असं काही नाहीये. फक्त तिथे एवढंच आहे का आपण जर समजा 30-40 टन एखादं वेलवर्गीय पिकाचं उत्पन्न घेतोय, त्यांच्याकडे पण तेवढंच असतं, पण त्यांचं उत्पन्न म्हणजे पैसे त्यांना जास्त मिळतात. याचं कारण असं 100% एक्सपोर्ट करायचा त्यांचा प्रयत्न असतो. तर त्यामध्ये समजा मी टोमॅटोमध्ये काम केलं किंवा ढोबळीमध्ये काम केलं किंवा टरबूज, खरबूज किंवा मी बाकीचे सर्व पिकांमध्ये काम केलं, तर 240-280 रुपये किलो पुढच्या 13-14 महिन्याचा करार पहिले युरोपियन कंट्रीशी केला जातो आणि त्यानंतर समजा 240 रुपये मला मिळणार आहे रेट प्रति किलो प्रमाणे, त्याच्यामध्ये मग 40 रुपये खत व्यवस्थापनासाठी, 20 रुपये मित्र कीटकांसाठी, त्याच्यानंतर मग काही म्हणजे अशा प्रकारे 96 रुपये 240 मधले 96 रुपये खर्च केले जातात आणि उरलेले पैसे नफा नेट प्रॉफिट म्हणून घेतले जातात. हा आपला आणि त्यांच्यातला पहिला फरक आहे की आपल्याला 20 रुपये किंवा 2 रुपये किंवा 40 रुपये असा काही मॅक्झिमम रेट मिळतो भाजीपाला पिकांमध्ये किंवा इतर पिकांमध्ये. जसं डाळिंबामध्ये पण जर समजा आपल्याला 80 रुपये, 85 रुपये, 120 रुपयापर्यंत रेट मिळतो किलोला. त्यांच्याकडे डाळिंबाचा जर विषय असेल तर डाळिंब पुढची कंपनी तुम्हाला किती ग्रॅमचा तिला फळ पाहिजे तर तो करार होतो पुढच्या सीझन पर्यंतचा. समजा आमचा 1.5 किलोच्या फळाचा करार झाला होता. हदेरा जेनेटिक्स नावाची कंपनी आहे, ती आपल्या डाळिंबाचं ती वाईन बनवते. तर मग त्याच्याशी रिलेटेड करार झाला होता. मग त्याच्यातनं जे काही पैसे मिळणार त्याच्यातनं त्या याच्यावर खर्च केला जातो. म्हणजे थोडक्यात ऍज अ इंडस्ट्री फार्मिंग केली जाते. म्हणजे जो काही आपल्याला 2 पैसे मिळणार आहे तर ते 2 पैशांमधलाच खर्च तिथे वगळता आपल्याला सगळं नियोजन केलं जातं. हा एक आपला फरक आहे. दुसरा फरक हा आहे मित्रांनो की झाडाशी बोलता येईल इथपर्यंत अभ्यास असतो की झाड आपल्याला रिस्पॉन्स कसं देणार आहे खतांनुसार किंवा डेफिशियन्सी किंवा जे काही, आणि माती पाणी परीक्षणानुसार त्यानुसार खत व्यवस्थापन केलं जातं. त्यामुळे आपल्यापेक्षा 40 ते 60% खतांमध्ये त्यांच्याकडे बचत होते. कम्पॅरेटिव्हली आपल्याकडे दरवर्षीचा बेसल डोस फिक्स असतो. माती कुठली असो, प्रत्येकाचा बेसल डोस फिक्स असतो. प्रत्येकाची व्हरायटीज फिक्स असतात. एक जण हा कांदा लावणार आहे तर पूर्ण भारतभर तो कांदा लावला जातो. फक्त जळगावमध्ये पांढरा कांदा वगैरे काही 60-70 किलोमीटर जळगावच्या एरियामध्ये तो पांढरा कांदा होतो, इतर ठिकाणी कोणीच करत नाही किंवा जे काही असेल. तर हा एक आपले 2-3 फरक आहेत. बाकी उत्पादनामध्ये काही फरक नसतं. ऍटलिस्ट कमी येईल पण आपल्यापेक्षा जास्त उत्पन्न आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर शेतकरी आपल्याला सांगतात तिथले का इंडिया हा म्हणजे खूप लकी देश आहे. का बरं त्यांना विचारलं, ते म्हणतात की तुमच्याकडे फ्रीमध्ये सॉइल आहे, फ्रीमध्ये माती आहे. त्यांना 1000 लिटर पाण्यासाठी 17 शकील म्हणजे जवळपास 340 ते 400 रुपये त्यांना 1000 लिटर पाणी कंपल्सरी द्यायला लागतात. 1 लिटर ही पाणी फ्रीमध्ये नाही. आपल्याला पाणी फ्री आहे, आपल्याला माती फ्री आहे. तिथे माती पण लीजवर पूर्ण ती 5 वर्ष, 10 वर्ष, 4 वर्षासाठी जागा घेतली जाते. एकही सातबाऱ्यावर कोणाचं नाव नाही. ठीक आहे. त्यानंतर त्यामुळे ते सिरियसनेस आणि त्या गोष्टी असल्यामुळे ते वापरलेलं पाणी सुद्धा 2-2, 4-4 वेळेस रिसायकल करून वापरतात. ठीक आहे. या पद्धतीने हे काही बेसिक इस्रायलचे फंडे किंवा इस्रायलच्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो, एक विषय इस्रायलचा आपल्यापेक्षा वेगळा असा आहे, जे काही शेड्यूल तुमच्या पिकासाठी तुमचं ठरतं आहे, खत व्यवस्थापन असू द्या, फवारणी असू द्या, पिकिंग हार्वेस्टिंग तोडा असू द्या, कशाबद्दल जे काही शेड्यूल ठरतं आहे टीम प्रमाणे, फील्ड टीम आणि मॅनेजमेंट टीमच्या दृष्टीने, तर ते ज्या त्या वेळेस हे कंपल्सरी होतं. आपल्याकडे काय होतंय की आज आपल्याला फवारणी करायची आहे किंवा द्राक्ष पीक सोडून बाकीच्या पिकांमध्ये काय होतं की आज आपल्याला फवारणी करायची किंवा आज आपल्याला हे करायचंय, आज आपल्याला ते करायचंय. तर
प्राथमिकता पहिले आपले जे काही पर्सनल कामं असतात, म्हणजे मग लग्न समारंभापासून 10व्यापासून जे काही गोष्टी सगळ्या केल्यानंतर त्या पिकाकडे लक्ष दिलं जातं. किंवा जेव्हा रेट असेल, किंवा म्हणजे आता सध्या तुम्ही बघताय की 1000 रुपये 1200 रुपये म्हणजे 600 ते 1200 रुपये जाळीचा टोमॅटोचा रेट चालू आहे. मग एक फोनवर बोलता बोलता जवळपास 10, 12, 15 वेटिंग वर येऊन जातात फोन शेतकऱ्यांचे. एवढा आता ते टोमॅटोसाठी खर्च करायचा प्रयत्न चालू. पण शेतकरी मित्रांनो असं नाहीये, रेट आहे मग आता खर्च केला, आता फवारणी केली, खतं टाकली तर टोमॅटोला जास्त फळ येतील किंवा चांगलं होईल, असं काहीच नसतं. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. तर आपण आपल्या मेन मुद्द्याला, आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, मातीचे जेवढे काही प्रकार आहेत, एक प्रायमरी आपण 2 मिनिटं मातीच्या प्रकारानुसार त्यांचे गुणधर्म काय काय आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊया. तर मातीच्या प्रकारामध्ये सगळ्यात पहिली जी येते, जी ॲल्युव्हियल सॉइल येते, म्हणजे पोयटा माती येते. दुसरी ब्लॅक सॉइल येते, जी आपण त्याला काळी माती म्हणतो. त्याच्यानंतर रेड सॉइल येते, लाल माती. त्याच्यानंतर लॅटराईट सॉइल येते, की जी काही डोंगराच्या खालच्या पायथ्याशी असते, जिला आपण मुरुम असलेली माती म्हणतो. त्याच्यानंतर डेझर्ट सॉइल, जी बाहेरच्या देशांमध्ये जास्त असते, आपल्याकडे कमी आहे, म्हणजे वाळवंटातली. आणि त्यानंतर पीटी आणि ऑर्गॅनिक सॉइल, म्हणजे सेंद्रिय पदार्थ युक्त असलेली सॉइल. आणि शेवटची जी येते, जी सलाईन सॉइल, सोडिक सॉइल, की ज्याला खूप प्रॉब्लेमॅटिक्स जी काही असते, तर यानुसार ह्या मातीचे प्रकार आहेत. आता ॲल्युव्हियल सॉइल म्हणजे पोयटा माती म्हणजे नेमकं काय? तर ज्या नदीच्या काठाला जे काही पाण्याचं वहन होऊन वगैरे जे काही पोयटा तयार झालेला असतो, त्याला आपण ॲल्युव्हियल सॉइल किंवा पोयटा माती असे म्हणतो. तर या मातीमध्ये पालाशचं प्रमाण जास्त असतं. मातीमध्ये पालाशचं प्रमाण जास्त म्हणजे पोटॅशचं प्रमाण, केचं प्रमाण जास्त असतं. स्फुरद म्हणजे फॉस्फरस आणि नायट्रोजनचं प्रमाण, हे जे प्रायमरी अन्नद्रव्य आहे यांचं प्रमाण कमी असतं. आणि सेंद्रिय पदार्थही या मातीमध्ये कमी असतो. सेंद्रिय कर्ब हा जवळपास 0.1 ते 0.2 च्या आसपास असतो. तर या पूर्ण भारतात ॲल्युव्हियल सॉइलचं, पोयटा मातीचं प्रमाण जवळपास 48 मिलियन हेक्टर्स आहे, म्हणजे 48 लाख हेक्टरच्या आसपास, दशलक्ष काय जे काय असेल प्रमाण, 48 मिलियन हेक्टरच्या आसपास ॲल्युव्हियल सॉइलचं प्रमाण आपल्या भारतात आहे. तर यामध्ये सँडचं प्रमाण म्हणजे वाळूचं प्रमाण 10 ते 15% असतं. सिल्टचं म्हणजे गाळ म्हणतो आपण त्याला, त्याचं प्रमाण 20 ते 30% असतं. आणि क्लेचं प्रमाण 30 ते 40% असतं. आणि 6 ते 8च्या आसपास याचा पीएच असतो या सॉइलचा. तर त्यानंतर दुसरी येते जी ब्लॅक सॉइल. तर ब्लॅक सॉइल ही बेसाल्ट दगडापासून किंवा ज्याला आपण लावा म्हणतो, जी लावापासून तयार झालेली काळा रंग असली, त्याच्यामुळे काळा रंग तिला प्राप्त होतो, ती ब्लॅक सॉइल असते. ही 32 मिलियन हेक्टर्सच्या आसपास आपल्या भारतात आहे. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र झालं, एमपी झालं, ओरिसा झालं, आंध्र प्रदेशचा साऊथ जो भाग असला आहे तो झाला, कर्नाटकचा जो नॉर्थ भाग आहे तो झाला, त्याच्यानंतर तामिळनाडू झालं. म्हणजे या प्रकारचे ठिकाणी आपल्याला ब्लॅक सॉइल बघायला मिळते. तर ब्लॅक सॉइल मध्ये क्लेचं प्रमाण हे जास्त असतं इतरांच्या कंपॅरिझन मध्ये. त्यानंतर ब्लॅक सॉइल मध्ये पालाशचं प्रमाण म्हणजे पोटॅशचं प्रमाण जास्त असतं. सेंद्रिय पदार्थ हे कमी असतं. आतापर्यंत काही सायंटिस्ट किंवा काही लोकांनी जुन्या अभ्यासानुसार सेंद्रिय पदार्थ ब्लॅक सॉइल मध्ये जास्त आहे असं सांगितलं जात होतं. पण नवीन संशोधनानुसार सेंद्रिय पदार्थ हे ऍज कम्पॅरेटिव्हली त्याचं प्रमाण कमी असतं. त्यानंतर या सॉइलला तडे जास्त पडतात दुसऱ्यांच्या कंपॅरिझन मध्ये, आणि ते खोलवर तडे असतात. त्यामुळे जास्त ड्रायनेस या पिकाला, या मातीमध्ये जर पीक असेल तिला त्याची अडचण येते. त्यानंतर वॉटर होल्डिंग कपॅसिटी शेतकरी मित्रांनो या मातीची सगळ्यात जास्त असते. तर वॉटर होल्डिंग म्हणजे पाणी धरण्याची क्षमता कडे आपलं लक्ष नसतं, पण ते त्याच्याकडे अभ्यास केला पाहिजे. कारण की जर 86% जर वॉटर होल्डिंग कपॅसिटी किंवा पाणी धरण्याची क्षमता या ब्लॅक सॉइलची जास्त आहे, म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही 100 लिटर पाणी देणार असाल तर ती 80 ते 85, 86 लिटर पाणी ही स्वतः धरून ठेवणार आहे त्या मातीच्या कणांमध्ये. आणि उरलेलं 20-30% जे काही पाणी आहे, 30-35% पाणी, तेवढंच ते झाडाला अवेलेबल करून देणार आहे. होतं काय का ब्लॅक सॉइल मध्ये पाणी धरण्याची क्षमता जास्त असल्यामुळे तिथे जर तुम्ही कुठलं पीक लावत असाल त्याच्यात पाणी कमी दिलं जातं. आतापर्यंत तुम्ही कोणाचा अनुभव असेल तर मला माहित नाही, पण जास्तीत जास्त प्रमाण हे असंच असतं की वॉटर होल्डिंग कपॅसिटी ब्लॅक सॉइलची जास्त आहे, काळ्या मातीची जास्त आहे. ती जास्त ओलसर राहते रेग्युलर, म्हणजे तिच्याकडनं लीच आउट कमी होतं, मग त्यामुळे तिला कमी पाणी द्या, बरोबर. पण वॉटर होल्डिंग कपॅसिटी म्हणजे आता जर तुम्हाला एखाद्या पिकाला 32 लिटर पाणी द्यायचंय प्रति रोप, प्रति झाड, जर हॉर्टिकल्चर क्रॉप असेल, समजा डाळिंब असेल,
आणि तुम्ही ते काळ्या मातीत लावलंय, किंवा लिंबू असेल, लिंबू वर्गीय पिकं असतील, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला पाणी, तुम्ही खूप पाणी आहे त्याच्यात आणि त्यामुळे आपण पाणी नाही द्यायचं असं जर करत असाल, तर काय होतं की खत व्यवस्थापनामध्ये जे काही तुम्ही खतं देताय ते पण होल्ड केले जातात, ते लवकर लीच आउट पण होत नाही, इसी पण जमिनीचा वाढत जातो. इसी म्हणजे दिलेली खतं अवेलेबल किंवा झाडाने उचलली नाही तर ती त्याचे क्षार किंवा ते हळूहळू त्याचं प्रमाण वाढत जातं, त्याचं लेअर वाढत जातो. आणि पहिल्या 6 ते 8 इंचाला जी पांढरी मुळं असतात, ज्याच्यातनं झाड अन्नद्रव्य घेत असतं, त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य उचलण्यात जाण्याचं प्रमाण कमी होतं, कारण की जास्त प्रमाणात ब्लॅक सॉइल होल्ड करत असते. तसेच या ब्लॅक सॉइलचं 7.5 to 8.5 pH असतं, आणि यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण हे 10% पेक्षा जास्त असते. मग त्यामुळे वापसा कंडिशन ठेवणे या जमिनीमध्ये गरजेचं आहे. आणि समजा कापूस झालं, सूर्यफूल झालं, सोयाबीन, कडधान्य, तृणधान्य आणि हॉर्टिकल्चर क्रॉप, की ज्यांना जास्त पाण्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असल्यावर अडचण येणार नाही, अशी पिकं आपण त्याच्यात करू शकतो. आता या ब्लॅक सॉइल मध्ये सँडचं म्हणजे वाळूचं प्रमाण हे 4 ते 25% असतं. सिल्ट म्हणजे गाळाचं प्रमाण हे 26 ते 40% असतं, आणि क्लेचं प्रमाण सगळ्यात जास्त म्हणजे 69% पर्यंत, म्हणजे 30 ते 69% पर्यंत असतं. सेंद्रिय कर्ब 0.1 to 0.5 असतो, आणि पीएच 8 ते 8.5च्या आसपास असतो. तर यानंतर येते रेड सॉइल. रेड सॉइल पर्सनली माझी सर्वात आवडती सॉइल आहे, कारण की त्याच्यामध्ये मला काम करायला खूप जास्त अडचण येत नाही. म्हणजे प्रत्येकाचा पर्सनल अनुभव असतो, माझा अनुभव तो आहे. त्यामुळे पॉलीहाऊस नेट हाऊसेस मध्ये जे माझं स्पेशलायझेशन आहे त्याच्यामध्ये पण मी खूप काम करतोय. तर त्याच्यामध्ये पण इस्रायलमध्ये पण आम्ही जे काही शिकलोय किंवा प्रॅक्टिकली पण केलंय आणि इथे पण जे काही करतोय, तर रेड सॉइल मध्ये काम करायला जास्त मजा येते किंवा चांगला रिझल्ट येतो, कारण की याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी 60च्या आत असल्यामुळे दिलेली खतं किंवा दिलेलं पाणी हे झाडाला चांगलं अवेलेबल होतं. लीच आउटचं पण प्रमाण किंवा पाणी वाहून आपण काय म्हणतो लीच आउटला मराठीत, तर ते निचरा होण्याचं प्रमाणही चांगलं असतं. आणि ही माती जास्त खोलवर नसते, त्यामुळे जेवढं काही न्यूट्रिशन्स किंवा रूट झोनला जेवढं काही गरजेचं आहे तेवढा लेअर जरी असला, 1-1.5 फुटाचा जरी लेअर असला, तरी पिकाला याचा फायदा चांगला होतो. यामध्ये फेरसचे प्रमाण हे जास्त असते, अगदी फेरस मँगनीज 1200 ppm च्या आसपास किंवा त्याच्या पुढे असतात. इतर याच्यामध्ये 200-400 किंवा त्याच्या आत ppmच्या आत फेरस मँगनीज असतं. मग हे फेरस एवढं असल्यामुळे किंवा टॉक्सिक म्हणू आपण त्याला, एवढं फेरस असल्यामुळे त्याला रंग हा लाल आलेला असतो. रेड सॉइलला आपण त्यामुळे लाल कलर असतो. याच्यामध्ये पण आपण काय म्हणतो की क्ले एकदम कमी असतं. सँड आणि सिल्ट म्हणजे वाळू आणि याचं प्रमाण, गाळाचं प्रमाण असतं त्याच्यात चांगलं. सँडचं 35 ते 76% प्रमाण असतं, सिल्टचं 4 ते 19% आणि क्लेचं 14 ते 53%. सेंद्रिय कर्ब शेतकरी मित्रांनो 1 ते 2% असतो. म्हणून मग याच्यात काम करण्यासाठी चांगली मजा येते. त्यानंतर पीएच पण 7 पेक्षा कमी असतो, त्यामुळे पण आपल्याला दिलेले रिझल्ट पिकाचे किंवा खतांचे रिझल्ट वगैरे चांगले येतात. आता एखादं जर तुम्ही पीक घेताय शेतकरी मित्रांनो, ज्याला हिरवा सोडून वेगळा रंग आहे, ठीक आहे, म्हणजे हा माझा पर्सनल अभ्यास झाला, माझा पर्सनल रिसर्च आहे यावर, की जर तुम्हाला ढोबळी पिकामध्ये रंगीत ढोबळी घ्यायची, लाल पिवळी घ्यायची, किंवा फुलांमध्ये तुम्हाला हिरवा रंग सोडून इतर रंगाचे फुलं जे आहेत, म्हणजे जवळपास सगळेच हिरवा सोडून ते घ्यायचे आहेत. मग पांढरा असू द्या, लाल असू द्या, गुलाबी असू द्या, पिवळा असू द्या, जे काही गुलाबाच्या पण व्हरायटीज असतात किंवा इतर पिकांच्या व्हरायटीज असतात, फुलं पिकं किंवा भाजीपाला पिकांमध्ये वांगे झाले किंवा इतर जे काही हिरवा रंग सोडून असणारी पिकं आहेत, तर त्यांना जर तुम्ही लाल मातीमध्ये लागवड केली किंवा लाल मातीचा तुम्ही 6 ते 9 इंच जरी त्याचा लेअर वापरला केलेल्या बेडवर, तर फेरस मँगनीज चांगलं असल्यामुळे इथे उत्पन्नात तुम्हाला खूप चांगली मदत होते. उत्पन्नात खूप चांगली म्हणजे 5 ते 10% पर्यंत उत्पन्नात वाढ होऊ शकते, आणि शेंडा तुमचा रेग्युलर हिरवा राहतो. आता टोमॅटो किंवा वेलवर्गीय पिकांमध्ये तुम्ही बघाल की आता टोमॅटोचा रंग लाल आहे, तर एक 4-6 तोडे झाले का तुम्ही कितीही एक्सपर्ट असाल, अगदी मी जरी असलो, ब्लॅक सॉइल किंवा इतर वेगळी रेड सॉइल सोडून वेगळी सॉइल असली, तर तुम्ही बघाल तिथे कुठल्याही प्रकारचं कितीही चांगलं नियोजन असू द्या, नंतर काही तोड्यानंतर शेंडा हा पिवळा निघतो, जी फेरस किंवा झिंकची डेफिशियन्सी दिसायला लागते. बरोबर. याचं कारण असं शेतकरी मित्रांनो की ते हे तर याच्यापर्यंत कोणी अजून पोहोचलेलं नाही मला वाटतं, की न्यूट्रिएंट रिमूव्हल बाय त्या प्लांट किंवा त्या सॉइल, म्हणजे जेवढं काही समजा 1 किलो टोमॅटो तुमच्या एखाद्या याच्यातनं निघतोय, एखाद्या झाडातनं किंवा एखाद्या एकरवरनं तुम्ही 1 किलो टोमॅटो काढलं, तर त्याच्या मागे काही मिलीग्रॅम, काही ग्रॅम मध्ये
न्यूट्रिएंट्स रिमूव्ह केले जातात, म्हणजे उचलले जातात, तुमच्या मातीतनं काढून घेतले जातात. बरोबर, त्याला न्यूट्रिएंट रिमूव्हल आपण म्हणतो, की सॉइल मधनं ते रिमूव्हल, सॉइल मधनं ते न्यूट्रिएंट्स उचलले गेले. तर ते न्यूट्रिएंट्स तुम्ही टाकणं गरजेचं आहे. म्हणजे घरात साखर आपण 1 किलो, बेसिकली समजा माझ्या घरात 2-4 लोक आहेत, तर मी 1 किलो साखर आणून ठेवतो. ती 100-200 ग्रॅमवर आली का मी परत 1 किलो आणून ठेवतो. बरोबर, म्हणजे आपण जी रिमूव्ह झाली ती त्या साखरेचा वापर केला गेला, मग त्याच्यानंतर मी ती सॉइल किंवा ती साखर आणून ठेवतोय. मग त्याच प्रकारे मातीमध्ये कुठल्याही पिकामध्ये, फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा ज्याला याच्यातला अभ्यास माहिती ते लोक काय करतात, की न्यूट्रिएंट रिमूव्हलचा प्रत्येक पिकाचा चार्ट असतो, तो इझिली अवेलेबल आहे इंटरनेटवर. कुठलंही पीक असू द्या, कांदा पीक असू द्या की हायेस्ट पॉलिहाऊस मधले पीक असू द्या, न्यूट्रिएंट रिमूव्हल बाय त्या पिकाचं जर तुमच्याकडे चार्ट असेल तर तुम्हाला ते आयडिया येऊन जाते की याला एवढं एवढं न्यूट्रिएंट, हे एवढं एवढं उत्पन्न मागे, म्हणजे मग तुम्ही 40 टन उत्पन्न घेणार आहे, तुमचं टार्गेट काय आहे, 20 टन उत्पन्न घेणार आहे, एवढं उत्पन्न घेणार आहे, त्यानुसार मग बायफर्केशन करून तुम्ही ते खत व्यवस्थापन केलं पाहिजे. तर रेड सॉइल मध्ये टोमॅटो पीक जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला ह्या डेफिशियन्सीची अडचण येणार नाही, कारण की त्याच्यामध्ये फेरस मॅंगनीज हे हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये. मग याचा अर्थ काय, की जर तुम्ही दुसऱ्या मातीमध्ये जर तुम्ही टोमॅटो पीक किंवा इतर वेगवेगळे पिकं की ज्याच्यामध्ये रंग वेगळा आहे, हिरवा रंग सोडून वेगळा आहे फळाचा रंग, तर अशा वेळेस घेताना तुम्ही फेरस आणि मॅंगनीज किंवा या मायक्रोन्यूट्रिएंटचा चांगला अभ्यास करून, त्याला चिलेशन करून किंवा त्याची स्लरी करून, जे आपण पुढे घेणार आहात, की त्याचा वापर आपण केला पाहिजे, तरच तुम्हाला लॉंग टर्म ते पीक चालणार आहे. तर हे झालं थोडक्यात रेड सॉइल बद्दल. यानंतर लॅटराइट सॉइल म्हणजे मुरमाड जमीन. तर डोंगराच्या पायथ्याशी जिथे जमिनीची धूप होत असते, म्हणजे पाऊस झाला किंवा वारा झाला, तर अशा ठिकाणी लॅटराइट सॉइल किंवा मुरमाड जमीन ही तयार होत असते. तर भरपूर तीव्रता जिथे पावसाची असते शेतकरी मित्रांनो, तिथे ही माती तयार होत असते. तर याच्यात सँड आणि सिल्टचे प्रमाण कमी असते, पण सेंद्रिय पदार्थ खूप जास्त असतात, कारण की लीच आउट होऊन सगळं त्या कडाला खाली तिथे सगळं येत असतं. तर या प्रकारे ही थोडक्यात लॅटराइट सॉइल असते. त्यानंतर सलाईन सॉइल म्हणजे क्षारयुक्त, की जे काही सध्या खूप जास्त अडचण आहे, म्हणजे जिथे पण आम्ही फील्ड करतो, म्हणजे सध्या अर्ली द्राक्ष आपल्या सटाणा भागात आहे, तर तिथे सध्या पण जे काही फिरत असतो, तर सगळीकडे सोडिक सॉइल किंवा सलाईन सॉइलची खूप जास्त अडचण आहे. तर सलाईन सॉइलचं कंपोजिशन म्हणजे नेमकं थोडक्यात काय असतं, की त्याच्यात सोडियम झालं, कॅल्शियम झालं, मॅग्नेशियम झालं, तर याचे क्लोराईड आणि सल्फेट सोबत जास्त क्षार असतात. म्हणजे सोडियम क्लोराईड, सोडियम सल्फेट, त्याच्यानंतर कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट याचं प्रमाण जास्त असतं. आणि शेतकरी मित्रांनो, त्या जमिनीचा EC हा 4 पेक्षा जास्त असतो. तुमच्या माहितीकरता सांगतो की 0.1 ते 0.8 हा EC जर तुमच्या मातीचा तुम्ही ठेवू शकाल, किंवा हा जर EC असेल, तर तुमच्या पिकाला कुठलंही अन्नद्रव्य अपटेक करायला किंवा कुठलीही डेफिशियन्सी किंवा कुठलीही अडचण येणार नाही. आता EC म्हणजे काय, थोडक्यात एकदम कुठल्याही टेक्निकल मध्ये घेणार नाही, एकदम बेसिक मध्ये घेऊ आपण, सोप्या भाषेत प्रत्येकाला कळावं, की 100 किलो खत टाकलं, कुठलंही खत ऍव्हरेजली, झाडाने ते उचलून घेतलं, ठीक आहे, 100 - 100 झालं तर 0, म्हणजे EC तुमचा 0, एकदम आयडियल. मग आता तुम्ही 100 किलो खत टाकलं, 50 किलो उचललं गेलं, परत पुढच्या महिन्यात तुम्ही 100 किलो टाकलं, 50 किलो उचललं गेलं, राहिलं किती, 200 - 100 उचललं गेलं, 100 शिल्लक राहील. मग असं आपण बेसिकली करत राहिलो आणि त्यामुळे खतं साचत राहिली. मग याचे हे सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, चुनखडी, हे ते सगळ्यांच्याशी संबंध होऊन ते ट्रायफॉस्फेट किंवा बाइंड झालेले खतं तयार झाले, की जे झाडाला किंवा कधीच उचलले, हजारो वर्षही झाले तर ते उचलले जाणार नाही, ते फिक्सेशन झाले, स्थिरता झाली, तर हे उचलले जात नाही. मग याच्यामुळे EC वाढत जातो. मी जिथे शेती करतो किंवा माझं 10-12 एकर मध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पॉलिहाऊसेस मध्ये काम करतो, ओपन शेती करतो, माझ्याकडे घरी सुद्धा 30-35 एकर शेती आहे, आम्ही डाळिंब किंवा सगळे पिकं घेतो, किंवा मी हजारो शेतकऱ्यांसोबत फील्डवर फिरतो, जिथे जिथे EC चेक करतो शेतकरी मित्रांनो, तर हा 0.8, 1, 2, ऍव्हरेजली द्राक्ष पिकांमध्ये तर 3, 4 पर्यंत काही ठिकाणी असतो. म्हणजे काय, थोडक्यात सगळ्यात पहिले तुम्ही ECचा अभ्यास करणं शिकलं पाहिजे. EC जिथे जास्त तिथे तुम्हाला खर्च उलटा कमी करायचा आहे, बरोबर, म्हणजे तिथे तुम्ही फक्त जीवाणू वगैरे खतांचा वापर केला तर EC जास्त, म्हणजे तुमच्याकडे स्टोरेज मध्ये खतं आहेत, तर त्यांचा बाइंड किंवा त्यांचं संयुग वेगळं करून तुम्हाला ते उपलब्ध करून घ्यायचंय. आणि अशा ठिकाणी उलट जास्ती खतं वापरली जातात, म्हणजे झाड रिझल्ट देत नाहीये,
झाड आपल्याला उत्पन्न देत नाही, रिझल्ट देत नाही, म्हणून मग शेतकरी मित्र आपण काय करतो की आपण अजून खतं टाकतो, अजून खतं टाकतो, मग अजून वेगवेगळ्या प्रकारची खतं टाकतो, ऑक्साईड फॉर्म मध्ये टाकतो, सल्फेट फॉर्म मध्ये टाकतो, रासायनिक खतं टाकतो, जैविक खतं जर कोणी प्रयोग केला तर टाकले, जैविक खतांकडे तर कोणाचं लक्षच नसतं. आणि असा प्रयोग केला जातो आणि अजून तो ईसी आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढत जातात. तर ईसी कमी ठेवण्यासाठी तुम्ही माती पाणी परीक्षण केलं पाहिजे, जे आपण पुढे डिटेलमध्ये घेणारच आहे. पण ईसी हा रेग्युलर चेक केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आपल्याला घरच्या घरी जर ईसी चेक करायचा आहे ना, तर काय आहे, काही अमेझॉन वगैरे या वेबसाईट्सवर 200-400 रुपयाचे ईसीचे मीटर्स वगैरे येतात. बरोबर, एकदम सोपी पद्धत सांगतो का जे 5-50 लाखाच्या लॅबमध्ये पण बेसिक काय होतं की तुम्ही जे सॉइल सॅम्पल पाठवले, बरोबर, सॉइल सॅम्पल पाठवलंय तर त्या सॉइल सॅम्पल मधलं समजा तुम्ही 10-20 ग्रॅम एक सॉइल सॅम्पल घेतलं, स्टरर एखाद्या तुमच्या काचेच्या फ्लास्कमध्ये किंवा घरच्या ग्लासमध्ये तुम्ही 10-20 ग्रॅम तुमची सॉइल घ्यायची, ठीक आहे, ड्राय केलेली म्हणजे ड्राय सॉइल घ्यायची 10-20 ग्रॅम, त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर 100 मिली टाकायचं. डिस्टिल वॉटर म्हणजे काय, बिस्लरीचं वॉटर, बिस्लरीचं पाणी. ते बिस्लरीचं पाणी त्याच्यात टाकायचं की जे न्यूट्रल आहे, बरोबर, त्याच्या रिडिंग सगळ्या ऑलमोस्ट न्यूट्रल, ईसी वगैरे सगळं शून्य. त्याच्यामध्ये तुम्ही 10-20 ग्रॅम तुमची सॉइल घ्यायची, ती सॉइल चांगली ढवळायची, बरोबर, ती सगळी ढवळून झाली का ती हे झाली, शांत झाली एका ठिकाणी सगळं, त्याच्यामध्ये तुम्ही जे 200-300 रुपयाचं जे रिडिंग घेण्यासाठीचं मीटर घेतलंय अमेझॉन वगैरेवर, तर ते रिडिंग घेण्याचं मीटर तुम्ही ते त्याच्यात टाकायचं. कारण की जनरली अडचण काय आहे, ते शेतकरी मित्रांचा प्रश्न काय असतो की सर सॉइलचा ईसी कसा मोजायचा, आमच्याकडे तर मातीचा ईसी पाण्याचा ईसी किंवा पीएच टीडीएस मोजण्याचं मीटर आहे. पण तेच मीटर तुम्ही डिस्टिल वॉटर मध्ये जर तुमचं तुम्ही हे घ्याल, सॉइल सॅम्पल घ्याल, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा ईसी पीएच वगैरे ते चेक सॉइलचं करू शकता. ही सोपी पद्धत. आणि खूपच डिटेल मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही काही बाजारात उपलब्ध असलेले काही युनिट्स घेऊ शकता, किंवा आमच्या पण टीम मध्ये आम्ही काही युनिट्स तयार केले आहे का जे लोखंडी आहेत की तुम्ही डायरेक्ट सॉइलच्या किंवा त्या रूट झोनच्या इथे तुम्ही पेनिट्रेट करून डायरेक्ट तिथल्या रूट झोनच्या इथला ईसी पीएच टीडीएस टेम्परेचर या सगळ्या काही गोष्टी चेक करू शकतात. त्यानुसार तुम्ही खत व्यवस्थापन आणि त्यानुसार करू शकता. म्हणजे आता ईसी जास्त आहे तर मग ईसी जास्त असल्यावर मग तुम्ही ते खत देणं थांबवावी शेतकरी मित्रांनो, आणि जे काही माती पाणी परीक्षणानुसार जे काही आहे त्यानुसारच त्याचा वापर करावा आणि जैविक खतांचा वापर करून ती खतं अवेलेबल करून ईसी तुमचा कमी करून घ्यावा. आता हे कसं कमी होतं किंवा जैविक खतं किंवा हे बॅक्टेरिया किंवा हे जीवाणू कसे काम करतात, कसे उपलब्ध करून देतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. तर त्याच्या अगोदर आपण छोटस आपली चुनखडीची जी माती त्याच्याबद्दल राहून गेलं, तर चुनखडीच्या मातीमध्ये सोपं आहे की कॅल्शियम कार्बोनेट याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे लाईमस्टोन मध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम, फेरस, अल्युमिनियम यांचे कार्बोनेट, ऑक्साईड, हायड्रॉक्साईड असे क्षार तयार झालेले असतात. त्याच्यामुळे त्या अडचणी आपल्याला येत असतात. तर आता यामध्ये अन्नद्रव्य किंवा आतापर्यंत आपण खतं देत आलोय, तर आपण कुठली कुठली खतं देतो? आपण सल्फेट खतं देतो, जसं आपण सबसिडीचे 1840 वगैरे हे खतं देतो, यारा मिला कॉम्प्लेक्स देतो, किंवा आपण बरेचसे खूप सुंदर सुंदर कंपन्यांचे पण प्रोडक्ट्स आहेत ते देतो. त्यानंतर आपण सल्फेट खतं पण देत असतो. पण तुम्ही शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे माहिती आहे का की आपण देतो आहे पण मग ते झाडाने घेतलं आहे का, किंवा झाडाने उपलब्ध केलं आहे का, किंवा दिलेली खतं ही आपण कुठल्या स्वरूपात देतोय, कुठल्या मीडियात किंवा कुठल्या स्वरूपात देतोय, हाच चांगला वर्ड आहे, कुठल्या स्वरूपात देतोय आणि झाड कुठल्या स्वरूपात घेते. थोडक्यात आता जर मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न केला की तुम्ही गहू खातात का, मग सगळे म्हणणार हो खातो. पण मग पुढचा प्रश्न माझा असा राहील का, समजा मी एका घमेल्यात गहू घेऊन येतो, मग तुम्ही खाऊन दाखवा, मग तुम्ही म्हणणार नाही आम्ही पोळी खातो, गव्हाची पोळी खातो किंवा गव्हाचे आपण पदार्थ खातो, बरोबर. तर मग आता याच्यात झाडाचं पण असंच आहे, जे काही खतं आपण देतोय ते थोडक्यात कच्च्या स्वरूपात, किंवा गहू जसं कच्चं स्वरूप झालं आणि पोळी हे अपटेक किंवा खाण्याचं स्वरूप झालं, तर झाडाचं तुमचं देण्याचं स्वरूप आहे ही सगळी खतं. मग ती खूप खूप मोठी 4-10 हजार रुपये गोणी असलेली खत जरी असलं नामांकित कंपनीचं, किंवा बेसिक साधं 100-150 रुपयाचं सबसिडीवाला जरी खत असलं, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया फॉस्फरस. तर कुठल्याही गोणीवर तुम्हाला माहित असेल किंवा नसेल माहित तर आता लेक्चर झाल्यानंतर तुम्ही बघून घ्या, कुठल्याही फॉस्फरस 1846 असू द्या, 10-26-26 असू द्या, 19-19 असू द्या, 12-61 असू द्या, 0-32-34 असू द्या, कुठलंही खत असू द्या, 60-20 असू द्या, जिथे फॉस्फरस ज्या खतांमध्ये किंवा ज्या गोणीमध्ये आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं असणार आहे P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड, म्हणजे
P2O5 स्वरूपात आम्ही तुम्हाला बॅग मध्ये खत देत आहोत आणि ते तुम्ही पिकाला देणार आहात. बरोबर. आता हे P2O5 देण्याचं स्वरूप झालं, पण झाडाचं उचलण्याचं स्वरूप काय? H2PO4+ किंवा HPO4 असंच नायट्रोजनचं आहे. नायट्रोजन आपण देताना नायट्रोजन स्वरूपात देतो, युरिया किंवा इतर खतांद्वारे किंवा 19 जे काही खतं असतील. पण झाड NH3+, NH4+ किंवा NO3- स्वरूपात घेणार आहे नायट्रोजन. असंच कॅल्शियम आपण CaNO3 स्वरूपात म्हणजे कॅल्शियम नायट्रेट स्वरूपात देतोय किंवा चिल्टेड किंवा जे काही स्वरूपात देतोय, पण झाड ते Ca2+ स्वरूपात म्हणजे एकाच वेळेस तो सिंगल नाही घेणार, तो कॅल्शियमचे 2 आयन्स एकाच वेळेस घेणार. असंच फेरसचं तो त्याच प्रकारे आहे. मॅग्नेशियमचं Mg+2 स्वरूपात घेणार आहे, पण उपलब्ध स्वरूप तुम्ही MgSO4 देताय. बरोबर. हे एवढे एक्झाम्पल सांगण्याचं कारण काय की देण्याचं स्वरूप वेगळं आहे आणि घेण्याचं स्वरूप झाडाचं वेगळं आहे. मग हे सगळं आपण देतोय, मग तुमचा पुढचा प्रश्न असेल की मग हे झाड घेतं कसं काय? आपण तर कच्चं स्वरूप देतोय, तो मग तो शिजवून घेतोय का काय करतोय का कसं करतोय थोडक्यात? तर याच्यात कसं आहे शेतकरी मित्रांनो, 2 प्रकारच्या गोष्टी चालतात. एक की तुमचं रासायनिक काय म्हणतो आपण, रासायनिक अभिक्रियेने अन्नद्रव्य उचलली जातात किंवा सेंद्रिय अभिक्रियेने अन्नद्रव्य उचलली जातात. रासायनिक अभिक्रिया जी असते ही टेम्पररी किंवा तात्पुरती असते. म्हणजे थोडक्यात आपण रासायनिक खतं देतो. बरोबर. म्हणजे समजा आपण फॉस्फरसचा विषय चालू तर फॉस्फरसचा विषय घेऊ. समजा आपण 1846 दिलं किंवा आपण एखादं फॉस्फरसचं खत दिलं 05234 किंवा कुठलं पण, तर ते खत दिलंय, रासायनिक खत दिलंय, रासायनिक अभिक्रिया झाली, हायड्रोजन आणि त्याची अभिक्रिया झाली, हायड्रोजन रिलीज झाला झाडाच्या मुळांमधनं आणि प्लस हायड्रोजन रिलीज झाला का प्लस तो रिटर्न घेतो, मुळांद्वारे अपटेक करतो. मग त्याच्यामध्ये जे काही H2PO वगैरे जे काही अवेलेबल झालं ते झाडाने घेतलं. पण आता गरजेनुसार काही तासांपुरतं ते आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या जमिनीत समजा कॅल्शियम आहे, जमिनीत चुनखडी आहे, प्रत्येकाच्या असतेच जवळपास. तर हे दिलेली खतं तेवढी जर ऍब्सॉर्ब झालेली नसली तर इतर ती तुमच्या जमिनीत असलेल्या कॅल्शियम किंवा त्याच्यासोबत फिक्स होऊन कॅल्शियम ट्रायफॉस्फेट तयार होऊन जातं किंवा बायफॉस्फेट तयार होऊन जातं. म्हणजे काय की एकदा हे कॅल्शियम ट्रायफॉस्फेट तयार झालं तर हे परत याच्यातला फॉस्फरस किंवा याच्यातला कॅल्शियम झाडाला अवेलेबल होत नाही किंवा लीच आउट होतात. ह्या गोष्टी आहेत. ही रासायनिक अभिक्रिया झाली थोडक्यात. किंवा मग आपण फॉस्फरिक ऍसिड, जे काही वेगवेगळे ऍसिड्स खूप काही लोक रिकमेंड करतात, अगदी इंटरनॅशनल पातळी पण रिकमेंड करतात. पण शेतकरी मित्रांनो, या ऍसिडचा काही तासांपुरता फक्त रिझल्ट असतो, कारण की तो निर्जीव आहे, तो ऍसिड आहे, तो काम करणार, रिएक्शन करणार. तोपर्यंत जर घेतलं ठीक, नाही घेतलं परत फिक्सेशनला निघून जाणार, पडून हजारो वर्ष किंवा किती दिवस पडून राहणार. ह्या रासायनिक अभिक्रियेचे डिसएडव्हान्टेज आहे. ऍडव्हान्टेज काय? काही दिलेली खतं लगेच अवेलेबल होतात, पण मग जी काही अवेलेबल नाही झालीये किंवा जेवढी काही झाडांनी गरजेनुसार किंवा नंतरची उचलले नाही गेली तर ते फिक्स होऊन जाणार. परिणामी EC पण वाढत जातो, पैसा जातो ते वेगळं. म्हणजे एखादं अन्नद्रव्य हे 100-200 रुपये सबसिडीचं आहे तर ते आपल्याला चालत नाही. आपल्याला चांगली नामांकित कंपनीची चांगली 2-3 प्रकारचे म्हणजे XYZ देशातनं ते खत आलं, मग त्याच्यावर एखाद्या कंपनीने चढवलं, म्हणजे अजून एखाद्या कंपनीने चढवलं, को मार्केटिंग करून आपल्यापर्यंत आलं आणि मग ते आपण वापरणं. मग त्या सगळ्या प्रोसिजरसाठी, त्या एम्प्लॉई, त्या प्रतिनिधींसाठी लागणारा खर्च आपण देणार, ते सगळं करणार. बरोबर. म्हणजे आपण कुठल्याही कंपनीला नाव ठेवत नाही, पण मग ज्याची त्याची टेक्नॉलॉजी असते, त्याची पद्धत असते, त्यानुसार ते त्याच्यात आहेतच. पण सोपं तुम्हाला सांगतो की न काही करताही साधी खतं देऊ नये किंवा खतं जरी नाही दिली तरी बांधावर किंवा कुठे आंब्याचं झाड असेल किंवा एखादं फळ झाड असतील किंवा काहीच नाही केलं तरी उत्पन्न आपल्याला मिळतच. याचं कारण काय? का तिथे नॅचरली देवाने किंवा आपल्या पृथ्वीवर सेंद्रिय अभिक्रिया ही 24 तास चालू असते. मग सेंद्रिय अभिक्रिया म्हणजे काय? का जे काही 12-13 प्रकारचे सेंद्रिय आम्ल आहेत, म्हणजे ग्लुकॉनिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसिड, टार्टारिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसिड, ग्लुकॉनिक, हे जे काही सॅट्रिक ऍसिड, जे काही 12-13 प्रकारचे ऍसिड्स आहेत, हे सेंद्रिय ऍसिडद्वारे आपण दिलेल्या खतांचं चिलेशन होतं, म्हणजे त्यांना एक कोटिंग होतं. मग चिलेशन झाल्यामुळे काय झालं की हा कॅल्शियम झाला, हा फॉस्फरस झाला. आता हा पहिल्याच रासायनिक मध्ये काम न झालं त्याचं तर तो फिक्स होऊन अटकत होता. तर चिलेशन केल्यामुळे तो काय होतं, म्हणजे या सेंद्रिय आम्लांमुळे तो चिलेशन झाल्यामुळे तो फिक्स होत नाही. म्हणजे किती केलं तर ते एकमेकांना बाइंड होत नाही, ते असेच पडून राहतात. मग त्यामुळे झाडाला ते इझिली गरजेनुसार किंवा झाडाला कधी पण ते अवेलेबल असतात 24 तास. ते कधीच एकदा चिलेशन झालेले कधीच फिक्स होत नाही. जे काही आज आपण शेतकरी मित्रांनो चिलेटेड खतं वापरतो, चिलेटेड खतांमध्ये पण जे काही चिलेशन करण्याचे ऍसिड वापरले जातात ते सुद्धा सेंद्रिय आहे. बरोबर. म्हणजे चिलेटेड खतांमध्ये चिलेशन करून जे कोटिंग केलेलं आहे त्यांना फिक्स करून ठेवलेलं आहे का जे दुसऱ्या अन्नद्रव्यांसोबत फिक्स होणार नाही, स्वतः एकटे असणार आहे.
तर त्यासाठी पण वापरणारी आम्ल ही जसं EDTA मध्ये म्हणा किंवा एड्डा मध्ये म्हणा, जे काही ऍसिड वापरले जातात ते पण सेंद्रिय वापरले जातात. तर त्यासाठी सेंद्रिय अभिक्रिया ही आपल्याला लॉंग टर्म चांगली असते. आणि सेंद्रिय अभिक्रिया होण्यासाठी जर आपला रिझल्ट आपल्याला दिलेली खतं अवेलेबल नाहीये किंवा कमी होत आहे, मग त्यासाठी आपण गरजेनुसार जैविक खतांचा किंवा बॅक्टेरियांचा वापर केला पाहिजे. कारण की बॅक्टेरिया हे एकमेव जीव आहेत आपल्या पृथ्वीवर किंवा सृष्टीवर की जे हे सेंद्रिय आम्ल स्रवत असतात. आपण, तुम्ही, मी किंवा कोणी लॅबमध्ये सेंद्रिय आम्ल तयार करू शकत नाही शक्यतो, बरोबर. मग फ्रीमध्ये समजा आपण काही देत नाहीये तरी झाडच का बरं चालतंय किंवा झाडं हिरवी का बरं आहे किंवा ही पूर्ण सृष्टी का बरं चालू आहे झाडांची? याचं कारण काय? का प्रत्येक झाडाच्या मुळांपाशी अब्जोच्या संख्येमध्ये हे जीवाणू आहेतच, बरोबर. पण मग आपला रेग्युलर ऍसिडचा वापर, रासायनिक खतांचा वापर, याच्यामध्ये ते जैविक खतं किंवा हे बॅक्टेरिया किंवा मित्र बॅक्टेरिया किंवा मित्र बुरशी यांचं प्रमाण कमी होत चाललंय किंवा ऍसिड्स वापरल्यावर किंवा त्याचं प्रमाण शून्य झालंय. मग अशा वेळेस आपल्याला जीवाणू खतांचा वापर किंवा जीवाणू खतांची जोड आपल्या खतांसोबत दिली पाहिजे. समजा कांदा पीक आहे, बरोबर. कांदा पीकला किती गरजेनुसार, म्हणजे समजा आपण फ्लडवर कांदा करतोय, म्हणजे वाफा पद्धतीमध्ये कांदा करतोय, मग त्याला किंवा आपण जे काही कांदा करतोय मग त्याला 60:250:250 NPK लागणार आहे पूर्ण 120-140 दिवसामध्ये. मग ते आपण स्प्लिट करून देणार आहे. तर मग समजा नायट्रोजन आहे, तर आपण जे काही नायट्रोजन देणार आहे तर ते खात्रीशीर आपण सेंद्रिय अभिक्रियेद्वारे आपल्याला उपलब्ध करायचं असेल तर आपण ॲझोटोबॅक्टरचा वापर केला पाहिजे. त्यानंतर फॉस्फरस अवेलेबल करायचं असेल तर फॉस्फरस मोबिलायझिंग बॅक्टेरिया, मग त्यामुळे तुम्हाला फॉस्फरस आणि कॅल्शियम दोन्ही फ्रीमध्ये अवेलेबल होणार आहे. त्याच नंतर पोटॅशसाठी जर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाचा वापर केला तर तो पोटॅश आणि सिलिकॉन, मॅग्नेशियम हे अवेलेबल करून देणार आहे. मायक्रोन्युट्रिएंटसाठी थायबॅसिलस बॅक्टेरियाचा आपण वापर केला तर तो फेरस, मॅंगनीज किंवा सल्फर हे अवेलेबल करून देत असतो. तर अगदी अमिबाच्या पुढे, म्हणजे जर तुम्ही गुगलवर सर्च केला शेतकरी मित्रांनो की 4.6 बिलियन्स ऑफ अर्थ थेरी, म्हणजे 4.6 बिलियन वर्षापूर्वी पृथ्वी काय होती, जर हे तुम्ही त्याची थेरी बद्दल सर्च केला तर तुम्हाला दिसेल पहिला जीवाणू, आपण अमिबा, आपल्याला शिकलोय सायन्समध्ये, आपण शिकलोय किंवा शाळेत आपण शिकलोय की अमिबा, पण सगळ्यात पहिले थायबॅसिलस हा जीवाणू पृथ्वीवर तयार आला. हा ऑक्सिडेशन करतो, म्हणजे ऑक्सिजन रिलीज करतो. मग ऑक्सिजन रिलीज करताना याने हजारो डिग्री टेम्परेचरचे सगळे जीव वायू आणि विषारी हे याने गिळंकृत केले, त्याच्यावर जगला आणि ऑक्सिडेशन करून त्याने ऑक्सिजनची निर्मिती केली. आणि त्यानंतर मग हे सगळे सजीव तयार झाले. म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे काही वयस्कर लोक कधी फील्डमध्ये आम्हाला सांगतात की अरे बाबा मी 50-60 वर्षापासून शेती करतोय पण मी कधी जीवाणू खतं वापरली नाही, म्हणजे आम्ही जेव्हा जीवाणू खतं रिकमेंड करतो तर मग आता कशाला वापरायला लावता तुम्ही? तर मग पहिले जीवाणू खतं पहिल्यापासून आहे, पृथ्वी तयार होण्याच्या पहिल्यापासून जीवाणू आहेत आणि आता ती आपल्यामुळे किंवा आपल्या चुकीच्या प्रॅक्टिसेसमुळे कमी होत चालली आहे. मग त्यामुळे आपल्याला त्याची जोड आपल्याला खतांमध्ये आपण केली पाहिजे. म्हणजे मग कांदा पिकामध्ये सुरुवातीला फॉस्फरसचा आणि नायट्रोजनचा जीवाणू वापरला पाहिजे. 60 दिवसानंतर थायबॅसिलस, म्हणजे हाच जो मी काही सांगितला तो सल्फर, फेरस, झिंकचा बॅक्टेरिया वापरला पाहिजे सल्फेट खतांच्या डोस सोबत. मग जेणेकरून मग आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त 2-3 लेअर पर्यंत सारखा कांद्याला रंग येणार आणि जो काही वास आणि जी तीव्रता, जेव्हा तिखटपणा आणि जो टिकाऊपणा पाहिजे आपल्याला कांदा पिकामध्ये, जास्त वेळ आपण टिकवून ठेवू शकतो, साचवून ठेवू शकतो, त्यासाठी झिंक, फेरस, सल्फर गरजेचं आहे. तर त्यासाठी देतोय, पण मग ते अवेलेबल आहे का? तर नाही, ते कमीत कमी प्रमाणात अवेलेबल आहे किंवा कधी कधी नाहीच आहे. मग त्यामुळेच मग सडणे किंवा कंद येणे ह्या कांद्या पिकाला येत असतात. अशासाठी जर तुम्ही अगदी 100-200 ग्रॅम जरी थायबॅसिलस 100-200 रुपये एकरी खर्च करून जर बॅक्टेरियाचा वापर केला तर त्या अडचणी आपल्याला येत नाही. तर या अन्नद्रव्यानुसार आपण थोडक्यात जीवाणूंचा वापर केला पाहिजे. हा एक बेसिक झाला. याचं डिटेलमध्ये आपण फक्त जीवाणूबद्दल किंवा फक्त EC बद्दल किंवा फक्त याच्याबद्दल आपण विशेष वेगवेगळे कार्यक्रम आपण घेणारच आहोत. पण आता आपण एक बेसिक घेतोय, मग त्यानुसार आता पुढचा मुद्दा असा आहे की हे काही अन्नद्रव्य जे काही आपण त्याच्याबद्दल अभ्यास केला, तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीमध्ये पहिले उतरताना आपण माती पाणी परीक्षण बघितलं पाहिजे. मग आता त्यानुसार समजा आपल्याला कळतं की माझ्या मातीमध्ये आणि माती पाणी परीक्षण करताना नेहमी लक्षात ठेवावे की कुठलेही खतं न टाकता कमीत कमी 15-20 दिवसाचा, महिन्याचा गॅप पाहिजे त्या मातीमध्ये, तिला ऊन वगैरे लागलं पाहिजे, सोलराईज झालेली पाहिजे आणि त्यानंतरच आपण माती
परीक्षणाला दिली पाहिजे. ती कशी द्यावी हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का? 3-4 पॉइंट्सला आपण ती खड्डा करून ती मिक्स करून त्याच्यातला तो पार्ट आपण देत असतो. त्याच प्रकारे आपण पाणी आपलं 6 ते 12 तास, म्हणजे आज तुम्ही 1 लिटर बिस्लरीच्या बॉटलमध्ये पाणी चेकला देत आहे तर ते 6 ते 12 तासाच्या आत चेक झालं पाहिजे. ठीक आहे, नाहीतर ती रिपोर्ट आपल्याला काही कामाची नाही. तसं मातीला आपल्याला अडचण नाही. माती सॅम्पल दिल्यानंतर त्याची आपण टेस्ट करू शकतो. आता काय होतं की माती पाणी परीक्षण आपण केलंय, बरोबर, आणि माती पाणी परीक्षण केलं आणि त्यानंतर आपल्याला कळालं की अरे बाबा माझ्याकडे कॅल्शियमची टॉक्झिसिटी आहे, कॅल्शियमची विषारता आहे, म्हणजे कॅल्शियम जास्त आहे. आणि एखाद्या रिपोर्टमध्ये कळालं की फॉस्फरस जास्त आहे किंवा पोटॅश जास्त आहे, बरोबर, तरी आपल्या बेसल डोसमध्ये ते सगळं असतंच, बरोबर, किंवा नसलं तरी आपण रासायनिक खतं किंवा त्याचा वापर करत असतो. पण आणि दुसरा एक विषय की माझ्या रिपोर्टमध्ये फेरस चांगला आहे, पण मग तरी फेरस डेफिशियन्सी दाखवतंय, किंवा द्राक्ष शेतकरी विचार करतात की अरे मातीमध्ये आहे पण मग वरती पीटीएल मध्ये दिसत नाहीये, बरोबर, किंवा जे काही असेल. हा बेसिक खूप वेगवेगळे प्रश्न असतात. पण तुम्ही जो बल्डर्स चार्ट जे काही आपण म्हणतो की एकमेकांच्या रिॲक्शन्स, अन्नद्रव्यांच्या एकमेकांसाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे, तो चार्ट मराठीमध्ये प्रत्येकाने प्रिंट करून आपल्या घरात लावला पाहिजे. म्हणजे काय की समजा थोडक्यात मी तुम्हाला सगळ्या अन्नद्रव्यांचे एक 10 मिनिटात एक्झाम्पल देतो की समजा कॅल्शियम आहे, तर कॅल्शियम हे तुमचं पोटॅश, त्याच्यानंतर फेरस, त्याच्यानंतर मॅंगनीज, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर बोरॉन, त्याच्यानंतर नायट्रोजन, झिंक आणि तुमचं कॉपर आणि मॅंगनीज, म्हणजे या अन्नद्रव्यांना तो उपलब्ध होऊ देणार नाही, तो त्यांना अडचण करून देईल. म्हणजे याची विषारता आली तर ते अवेलेबल असून सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कॅल्शियमद्वारे जवळपास सगळ्याच अन्नद्रव्यांची अडचण येते, बरोबर. थोडक्यात फक्त मॉलिब्डेनम झालं किंवा हे बेसिक हा झाला तर त्याची अडचण येत नाही, पण मग ते आपल्याला काही फायद्याचं पण नाही जास्त. फक्त ते जिथे नायट्रोजन दाबायचं आहे तेव्हा स्प्रेइंग मध्ये मॉलिब्डेनमचा वगैरे वापर केला जातो. तर याच प्रकारे शेतकरी मित्रांनो, समजा पोटॅशची विषारता आहे तुमच्या सॉइल रिपोर्ट मध्ये आली, तर पोटॅशमुळे तुमचं कॅल्शियम दाबल्या जाणार आहे, त्याच्यानंतर तुमचं मॅंगनीज उपलब्धतेला तुम्हाला मदत होऊ शकते, बरोबर. त्यानंतर फेरस उपलब्धतेला तुम्हाला पोटॅशमुळे मदत होऊ शकते, पण मग पोटॅशमुळे तुम्हाला कॅल्शियम दाबल्या जाणार, त्यानंतर तुमचा मॅंगनीज दाबल्या जाणार, त्यानंतर तुमचा बोरॉन दाबल्या जाणार, नायट्रोजन दाबल्या जाणार, बरोबर, त्याच्यानंतर फॉस्फरस दाबल्या जाणार, म्हणजे उपलब्ध होणार नाही. त्यामुळे माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. जसं डॉक्टर आपल्याला काय म्हणतो की रक्तलघवीचा रिपोर्ट घेऊन या किंवा रक्तलघवीचं सगळं घेऊन या, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, तसंच तुम्ही सिरियसली याच्यामध्ये पण कामकाज केलं पाहिजे आणि तज्ज्ञ व्यक्तीकडनं तुमच्या खताचं किंवा बेसल डोस किंवा खत किंवा कुठलंही पीक तुम्ही करणार असाल त्या पिकाचं तुम्ही नियोजन घेतलं पाहिजे. फिक्स शेड्यूल प्रत्येक बांधाला शेड्यूल चेंज झालं पाहिजे, खत व्यवस्थापन चेक झालं पाहिजे. मी तर काही बेड्स जे आपण ज्याच्यावर वाफावर लागवड करतो, काही वाफांचे पण आम्ही काही ठिकाणी चेंज करतो खत व्यवस्थापन, जिथे पर्सनली आम्ही काम करतो, कारण की ते गरजेचं आहे. थोडक्यात आपल्या जेवणाच्या पदार्थामध्ये जर मीठ गरजेचं आहे तर मीठच आपण घेणार आहे, मसाला टाकणार नाहीये तिखट, बरोबर. म्हणजे चवीनुसार आपण जर जेवण करतोय किंवा चवीनुसार अन्नद्रव्य घेतोय किंवा हे सगळे मीठ, मिरची, मसाला, भाजी, पोळी आपण चवीनुसार बुफे पद्धतीनुसार आपण खातोय, तर झाडाला पण तेच गरजेचं आहे, बरोबर. मग ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे एकतर हे अन्नद्रव्यांचा चार्ट मराठीमध्ये आपण प्रिंट करून ठेवला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी मी 1-2 दिवसात ठाकरे सरांकडे किंवा आपल्या टीमकडे पाठवेल, मराठीमध्ये सगळं टाईप करून पीडीएफ. ते सगळ्यांपर्यंत येईलच 2-4 गोष्टी. आज जे काही आपलं होईल ते. आज मी काही माझ्याकडे प्रेझेंटेशन वगैरे नव्हतं, मी तोंडी बोलतोय, तर मग ते प्रेझेंटेशन किंवा ते सगळं मराठीत तयार करून मी तुम्हाला पाठवून देईल. मग त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर आपल्याकडे तो एक चार्ट असला पाहिजे खत व्यवस्थापन करताना. पहिला माती आणि पाणी परीक्षण, ठीक आहे. दुसरा तुमच्याकडे अन्नद्रव्यांचा एकमेकांशी प्लस मायनस जे काही संबंध आहेत तो चार्ट असला पाहिजे. तिसरा सगळ्यात महत्वाचं की जे काही अन्नद्रव्य प्लस मायनस होत आहे किंवा जो एक निर्धारित सायंटिस्ट लोकांनी किंवा शास्त्रज्ञांनी तयार केलेला आहे, तो एक स्टँडर्ड शेड्यूल पण तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि चौथा, तुमच्या मातीचा किंवा जिथे तुम्ही शेती करणार आहात, जिथे तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं, त्याचे मागील 2-3 वर्षापासूनचे काय काय अडचणी आल्या, मग ते काही पण असू द्या. म्हणजे फेरसची डेफिशियन्सी या प्लॉटमध्ये मला किंवा या जमिनीत मला येते, किंवा या जमिनीत मला निमॅटोडची अडचण येते, किंवा या जमिनीत मरची समस्या असते,
मग त्यानुसार पण तुम्ही शेतकरी मित्रांनो टेस्ट करू शकता. म्हणजे काय असतं की तुमचं क्षेत्र असेल तर तिथे काही खड्डा केला जातो 1-2 फूट. त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला पाणी साचून ठेवावं लागतं. ठीक आहे, पाणी भरत राहायचं आणि त्यानंतर त्याच्यामुळे तिथे सगळी ह्या निमॅटोड्स म्हणा, ह्या बुरशांचे सगळे प्रकार तिथे जमा होतात. ठीक आहे, आणि मग त्याचा सॅम्पल घेतला जातो आणि त्याची टेस्ट केली जाते. मग ती बुरशी नेमकी कुठल्या प्रकारची आहे तर ते आपल्याला तिथे त्या टेस्टमध्ये कळतं. तर या प्रकारे आपण माती पाणी परीक्षण, त्याच्यानंतर हे चार्ट सगळे 2-3 आपल्याकडे असले पाहिजे, जे काही मी तुम्हाला देईल आणि त्यानुसार आपण खत व्यवस्थापन केलं पाहिजे. आता यामध्ये सुरुवात कशाने होते, तर आपली सुरुवात होते शेतकरी मित्रांनो शेणखताने, बरोबर. तर 1 वर्ष शेणखत टाकतो, 1 वर्ष शेणखत टाकत नाही, कोणी कधीच टाकत नाही, कोणी फक्त शेणखत टाकतं. तर वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत, वेगवेगळे अनुभव आहेत आपल्याकडे. तर आयडियली काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण, तर शेणखत टाकताना आपण एका एकराला 5 ते 10 टन कमीत कमी शेणखत आपण एका पिकाला वापरलं पाहिजे. याचं कारण काय, की जर आपण शेणखत टाकतोय आणि ते शेणखत टाकताना सगळ्यात महत्वाचं हे मी सांगायचं राहून गेलं, तुम्हाला सांगतो की शेणखत हे कुठून आणून डायरेक्ट आपण टाकू नये. एकदम चहाच्या पावडर सारखं शेणखत आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणजे ते शेणखत तसं असलं तरच आपल्याला त्याचा फायदा चांगला आहे किंवा तरच आपल्याला त्याचा फायदा आहे. नाहीतर ओलं शेणखत किंवा कमी कुजलेलं शेणखत किंवा डायरेक्ट आलेलं स्लरी सारखं ओलं शेणखत, हे असे वेगवेगळे प्रकार जर आपण टाकणार असाल तर त्याच्या डिसएडव्हान्टेज जास्त आहेत, त्याचे अडचणी जास्त आहेत. कारण की जेव्हा शेणखताची सडायची कुजण्याची प्रक्रिया चालू असते किंवा जो ओलसर असतो त्याच्यामध्ये मित्र बॅक्टेरिया किंवा मित्र जीवाणू जाऊ द्या, शत्रू बॅक्टेरिया, शत्रू बुरश्या जास्त तयार होत असतात. म्हणजे फायटोप्थोरा बुरशी, पिथियम बुरशी, रेझक्टोनिया बुरशी किंवा इतर बुरश्या ह्या जास्त असतात. कारण की त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये जर आपल्याला वाटत असेल की अन्नद्रव्यांचे बॅक्टेरिया, एनपीके बॅक्टेरिया किंवा ट्रायकोडर्मा वगैरे ह्या बुरश्या असतील, वाढतील किंवा मी ते त्याच्यात टाकून ते वाढवतो, तर ते होत नाही. असं झालं असतं तर कोणाला कधीच मरीची याची समस्या आली नसती, कारण की प्रत्येक जण शेणखत टाकतो, बरोबर. त्यामुळे हे एवढं मोठं कोड आहे का पूर्ण भारतभर वेड्यासारखं काही कंपन्या तर लाखोचे युनिट विकतात. म्हणजे मी इथे कोणाला नाव ठेवत नाही, पण माझा जो अभ्यास आहे, मी मला हक्क आहे, मी बोलू शकतो की काही कंपन्या लाखोने खर्च करतात, लाखोने खर्च करायला लावतात शेतकऱ्यांना. वेगवेगळे टँक्स, वेगवेगळे स्लरीचे युनिट्स किंवा एकदम फिल्टर युक्त असलेले काही काही युनिट्स विकले जातात. माझ्या अभ्यासानुसार किंवा तुम्ही टेस्ट करा स्वतः इंडिव्हिज्युअल प्रत्येक शेतकऱ्याने, जे काही तुम्ही त्याच्यात तयार करताय त्याचे ट्रायल्स टेस्ट करा आणि त्याच्यामध्ये काय तयार झालेलं आहे. म्हणजे आपण त्याच्यात खतं टाकतो किंवा ॲझोटोबॅक्टर टाकतो, पीएसबी, केएमबी, ट्रायको वगैरे हे सुडो सगळं टाकतो, ते मल्टिप्लाय होतात असं आपण म्हणतो आणि मग ते आपण पिकाला सोडतो. पण हे आपण डिटेल पुढच्या कधी लेक्चरमध्ये घेणार आहोत की जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो हे ग्रॅम निगेटिव्ह असलेले हे बॅक्टेरिया किंवा जीवाणू जसे ट्रायको वगैरे हे एरोबिक आहेत. एरोबिक म्हणजे त्यांना ऑक्सिजनची गरज आहे, बरोबर. तुमच्या त्या पाण्यामध्ये चा ऑक्सिजन त्यांना काही माशांसारखे कल्ल्यांसारखं तो उचलता येणार नाही किंवा घेता येणार नाही. ते गुदमरतात, वरती येऊन जातात, ते कडाला वरती ऑक्सिजन कशी, म्हणजे काही ऑक्सिजन नसल्यावर मासे कसे वरती लटकतात किंवा मरून जातात, तर त्याचप्रमाणे हे सगळे वरती येतात, पण मग त्यांचं मल्टिप्लिकेशन तिथे होत नाही, उलट त्यांचं मल्टिप्लिकेशन कमी कमी होत जातं किंवा ते कमी कमी होत जातात. आणि फायटोप्थरा किंवा ह्या ज्या बाकीच्या शत्रू बुरशी आहेत तर ह्या अनएरोबिक आहेत किंवा एरोबिक आणि अनएरोबिक पण नाहीत या. म्हणजे ह्या उलट्या तिथे वाढतात आणि त्या एवढ्या फास्ट वाढतात. आणि जरी समजा एखादी मित्र बुरशी किंवा जीवाणू वाढत असला, जसं ॲझोटोबॅक्टर आहे, ॲझोटोबॅक्टर हा एरोबिक पण नाही आणि अनएरोबिक पण नाही, म्हणजे तो ऑक्सिजनच्या संपर्कात पण वाढू शकतो किंवा संपर्क नसेल तरी वाढू शकतो. तर मग असे एखादे जरी वाढत असले तरी, किंवा बॅसिलस सबटिलस झाला, हे ऑक्सिजन म्हणजे पाण्यात जरी वाढू शकले, पण त्यांना कॉम्पिटिशन जर समजा ह्या शत्रू बुरश्या तिथे असल्या, काडी कचरा हे ते विष्ठेतनं वगैरे तिथे आलेले आहे, तर ह्या बुरश्या कॉम्पिटिशन मध्ये एवढ्या मल्टिप्लाय फास्ट होतात, अब्जोच्या संख्येने फास्ट मल्टिप्लाय होतात, तर ते यांना दाबून टाकतात. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे आपण हातात चॉकलेट धरली आणि 2 वर्षाच्या मुलाला आणि 10 वर्षाच्या मुलाला बोलवलं, तर 10 वर्षाचं मूल लवकर घेऊन पळेल, बरोबर, कारण की तो त्याचं हे चांगलं आहे, डेव्हलपमेंट चांगली. त्या दृष्टीने ह्या शत्रुबुरश्या एवढ्या फास्ट डेव्हलप झालेल्या असतात आपल्या स्लरीमध्ये आणि त्याच्यामध्ये, तर त्यामुळे त्या यांना कमी करून टाकतात आणि मग त्या स्लरी आणि त्याचा वापर करून आपल्याकडे उलट शत्रुबुरश्या डम्पिंग आणि त्याचं प्रमाण वाढत जातं.
मग त्यासाठी ते होऊ नये म्हणून कसं काम करायचं ते आपण घेऊया. तर काय करायचं शेतकरी मित्रांनो, की एक 9 ते 10 टनचा डेपो तयार करायचा. डेपो म्हणजे डिग, ठीक आहे, खड्ड्यामध्ये नाही. परत एकदा सांगतो की खड्ड्यामध्ये शेणखत कधीही कुजवू नये, कारण की कुजण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते बॅक्टेरियांना, बरोबर. आणि खड्ड्यामध्ये टाकल्यानंतर ते न कुजता ते सडतं. सडताना ऑक्सिजन ओढल्या जातं आणि कुजताना ऑक्सिजन रिलीज पण होतं, बरोबर. त्यामुळे शेणखताचा ढीग करावा. मग तो 2-5 किती फूट होत असेल तुमचा त्या पद्धतीने, म्हणजे जास्त उंच नसावा पण लांबसर असला तरी चालेल. त्या शेणखताच्या ढिगाला तुमचं ओलं असू द्या कसं असू द्या, त्याला पाणी शिंपडून थोडंसं ओलं करायचं जर ओलं नसेल तर, आणि त्याला खड्डे घ्यायचे ठिकठिकाणी खोलवर. म्हणजे आता समजा जमिनीवर किंवा तुम्ही जिथे सरफेसवर ठेवून तुम्ही जो हे काही सरफेस डेपो किंवा जे काही तुम्ही तयार केलं की त्याच्यावर तुम्ही ठिकठिकाणी खड्डे करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिकॉम 5B जे मायक्रोबॅक्सचं पण येतं किंवा जे काही डिकॉम्पोजिंग करणारा बॅक्टेरिया आहे तो तुम्ही 200-500 रुपये खर्च करून 1 किलोच्या आसपास तो त्याच्यात ड्रिंच करायचा किंवा त्याची आळवणी करायची. बांबूने खड्डा करून आळवणी करायचं कारण असं का त्याने तो खालपर्यंत म्हणजे वर खाली सगळीकडे जाणार. किंवा अजून सुधारित पद्धत करायची असेल जी आम्ही राजस्थान वगैरे काही ठिकाणी शेतकऱ्यांसाठी रिकमेंड करतो का ज्यांचे 200-500 एकर डाळी वगैरे अशी पिकं असतात, तर ते काय करतात की पाईप घेतात आपला कुठला पण आपला पाईप असतो तो 2 इंची वगैरे 3 इंची, त्याला असंख्य संख्येने असे खड्डे पाडतात सगळीकडे पाईपाला आणि ते पाईप परमनंटली त्या होलमध्ये टाकून देतात. मग गरजेनुसार तिथे आपल्याला ड्रिंचिंग करता येतं. मग अशा प्रकारे तुम्ही तिथे एकदा का हे डिकॉम 5B किंवा हे डिकम्पोजिंग बॅक्टेरिया तुम्ही टाकलं का तो बॅक्टेरिया मॉइश्चर भेटल्यामुळे तो सगळीकडे पसरतो आणि अगदी 60 ते 90 दिवसात किंवा 45 ते 60 दिवसात तो अगदी चहाच्या पावडर सारखं तुमचं शेणखत मोकळं करून टाकतो किंवा कुजवून टाकतो. आणि हे कुजलेलं शेणखत शेतकरी मित्रांनो जर तुम्ही त्याचा अभ्यास केला किंवा तुम्ही लिहून पण घेऊ शकता, 100 किलो कुजलेल्या शेणखतामागे तुम्हाला 2 किलो ऑर्गॅनिक स्वरूपातलं नायट्रोजन, जवळपास तुम्हाला 400-450 ग्रॅम मध्ये फॉस्फरस आणि 500-550 ग्रॅम मध्ये पोटॅशची उपलब्धता होते. आणि हे ऑर्गॅनिक स्वरूपातलं आहे म्हणजे न्यूट्रल आहे. म्हणजे आपण थोडक्यात 0.0050 आपण 1 किलो दिलं तर 50 त्यातलं 500 म्हणजे 50% त्यातलं तुम्हाला पोटॅश मिळणार आहे, बरोबर. 1 किलो मधलं तुम्हाला त्या पद्धतीने. पण हे शेणखतातलं मिळणारं हे कुठल्याही स्वरूपात कोणाशी फिक्स होत नाही. हे कम्प्लिटली जैविक किंवा कम्प्लिटली ऑर्गॅनिक स्वरूपातलं NPK असल्यामुळे हे तुम्हाला अवेलेबल होतं. मग आता विचार करा म्हणजे थोडक्यात म्हणजे काढलं होतं, जर आपण 10 टन शेणखत टाकणार आहोत शेतकरी मित्रांनो, तर 10 टन शेणखतामागे कुजवलेलं शेणखत जर आपण डिकम्पोज करून टाकलं किंवा जर वेळ नाही मिळाला तर टाकलेल्या शेणखतावर कमीत कमी जे बुडापाशी किंवा खत एखाद्या पिकाला आपण टाकलंय तर त्याला कमीत कमी आपण स्प्रे तरी टाकला पाहिजे किंवा ड्रिपने तरी सोडलं पाहिजे हे डिकम्पोजिंग बॅक्टेरिया. तर 10 टन जर आपण शेणखत देतोय तर त्याच्या मागे आपल्याला 200 किलो नायट्रोजन, 41 किलो फॉस्फरस आणि 57 किलो पोटॅश मिळणार आहे की जो झाडाला रेडी अवेलेबल फॉर्म मध्ये झाडाला गरजेनुसार घेता येतो. एवढं जर आपण केलं तर आपल्याला इतर खतं किंवा इतर रासायनिक खतांची गरज ही खूप कमी पडणार आहे किंवा गरज पण एखाद्या वेळेस पडणार नाही. तर अशा प्रकारे आपण खत व्यवस्थापन करताना सगळ्यात पहिले शेणखताकडे लक्ष दिलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा बेसल डोस. बेसल डोस हा रिकमेंड केला जातो प्रति एकर, बरोबर. प्रति एकर अमुक नायट्रोजन अमुक फॉस्फरस हे जे काही तुम्ही खत टाका. पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा काय होतं की मशागत वगैरे केली जाते, जर वाफा पद्धत असेल तर वाफा किंवा बेड पद्धत असेल तर बेड बनवलं जातं आणि त्या बेडवर ही खतं टाकली जातात. टेक्निकली माझ्या अभ्यासानुसार जर एका एकर मध्ये तुम्ही वेलवर्गीय पिकं लावणार असाल, टोमॅटो, मिरची, वांगे, कारले जे काही पिकं लावणार असाल तर एका एकर मध्ये किंवा द्राक्ष किंवा एनी जे काही क्रॉप असणार एका एकर मध्ये 7 ते 8 गुंठेच फक्त एरिया काबीज केलेला असतो आपल्या पिकांनी म्हणजे त्या बेडने, बरोबर. म्हणजे 4000 स्क्वेअर मीटरचं खत तुम्ही 800 स्क्वेअर मीटर मध्ये टाकताय थोडक्यात. म्हणजे बेसल डोस हे मातीमध्ये टाकून शेणखत किंवा सगळी खतं ही मातीमध्ये टाकून रोटर मारून लो गिअरला फर्स्टला लो गिअरला रोटर मारून मग बेड बनवलं पाहिजे. मग तो ऍक्च्युअल
बेसल डोस झाला तुमचा प्रति एकरचा, बरोबर. आणि जो काही आपण खत टाकतो तो आपण प्रति एकरचं खत आपण 8 गुंठ्यामध्येच टाकतो. त्यामुळे ती विषारता होते, परिणामी ईसी वाढणार, फुलगळ होणार, फळगळ होणार, किंवा कॅल्शियमची डेफिशियन्सी होऊन बुड काळे होणार, किंवा रोगराई येणार, बरोबर. नायट्रोजनची विषारता झाल्यावर रोगराई येणारच तुमच्याकडे. त्यासाठी बेसल डोस टाकताना तुम्ही तो एकरचा रिकमेंड कोणी जर करत असेल किंवा तुम्हाला आला असेल रिकमेंड करून रिपोर्ट मधनं किंवा कोणी रिकमेंड केला असेल तर तो एकरीचा डोस एकरीलाच टाकावा, तुमच्या त्या बेड किंवा छोट्याशा भागात टाकू नये. ठीक आहे, हा पहिला मुद्दा बेसल डोसचा. दुसरा मुद्दा, नायट्रोजनचा शक्यतो बेसल डोस मध्ये वापर करूच नाही, शक्यतो काय वापरूच नाही. कारण की जर तुम्ही पाणी वापरणार आहात, म्हणजे एकरी समजा तुम्ही जवळपास एकरी आपण एक 10-20 हजार लिटर पाणी कमीत कमी आपण देत असू, बरोबर. मग आपण जर 10-20 हजार लिटर पाणी देणार आहोत आणि जर तुमच्या ऍव्हरेजली प्रत्येक शेतकऱ्याकडे म्हणजे कुठल्याही मातीमध्ये, कुठल्याही विहिरीमध्ये किंवा कुठल्याही वॉटर सोर्समध्ये 40 ते 60 ppm च्या आसपास नायट्रोजन असतो. आपण कोणीही पण त्या पाण्याची टेस्ट केलं त्याच्यात एवढा नायट्रोजन निघणार. तर एवढं नायट्रोजन आहे आणि 10-20 हजार लिटर आपण पाणी देणार आहोत, तर 2-5 किलो नायट्रोजन हा त्या पाण्यातनच चाललाय आणि तो पण नायट्रोजन स्वरूपात चाललाय. पिकाला तो अमोनिकल नायट्रोजन स्वरूपात अवेलेबल गरजेचा आहे आणि तो नायट्रोजन मध्ये चाललाय. म्हणजे ऑलरेडी आपण नायट्रोजन हा पाण्यातनं चाललाय, इतर अन्नद्रव्य पण चालली आहे, ते त्यासाठी पाणी परीक्षण गरजेचं आहे. तर आता नायट्रोजन जर आपण एवढं देणार आहोत तर काय होतं की आपल्याकडे किडी व रोगराई का बरं येतात, याचं कारण कसं आहे, किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ का बरं होतं, तर याचं कारण नायट्रोजन आहे. कारण की नायट्रोजनचं झाडाच्या प्लांट फिजिओलॉजीमध्ये जे काही अन्नद्रव्य बनवायची प्रक्रिया असते तर त्यामध्ये नायट्रोजनचं अॅमिनो ऍसिड आणि अॅमिनो ऍसिडचं प्रोटीन मध्ये, आणि प्रोटीन म्हणजे ही जी काही शुगर असते ती ही सुक्रोज शुगर तयार होते नायट्रोजनमुळे. सुक्रोज शुगर ही कुठल्याही किडीला खाण्यासाठी खूप आवडते आणि ही शुगर झाड त्याच्या लहान बाळांना म्हणजे काय फळांना किंवा त्याच्या शेंड्यालाच पाठवतो डायरेक्ट. म्हणून तुम्हाला कीड कुठली पण जुनी पानं खाताना दिसणार नाही. मॅक्झिमम जास्तीत जास्त किडी तुम्हाला झाडाच्या शेंड्यालाच दिसणार, बरोबर. आणि मॅग्नेशियम डेफिशियन्सी ही कुठल्याही पिकाला खालच्या पानांवर येते, त्यामुळे कुठलीही रोगराई तुम्हाला खालच्या पानांवर दिसणार. म्हणजे लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट, म्हणजे जो काही करपा वगैरे आपण थोडक्यात त्याला आपल्या भाषेत म्हणतो. त्यामुळे कधीही बेसल डोस टाकताना सल्फेट खत नायट्रोजनचा वापर करू नये, किंवा आपल्याकडे कुठला नायट्रोजन आहे, नायट्रोजन आहे का अमोनिकल नायट्रोजन आहे ते पण आपण चेक केलं पाहिजे. यानंतर तिसरा मुद्दा आहे बेसल डोसचा, का खतं टाकत असताना मातीचा प्रकार तुम्हाला माहित आहे आणि त्या मातीच्या प्रकारामध्ये काय काय कमी आहे किंवा काय काय जास्त आहे. समजा काळ्या मातीमध्ये पोटॅश जास्त आहे, इतर अन्नद्रव्य कमी आहे, तर त्यानुसार आपण बेसल डोसचा वापर केला पाहिजे. त्यानंतर जी सल्फेट खतं किंवा मायक्रोन्यूट्रंट खतं आहे ती बेसल डोस मध्ये शक्यतो वापरू नये. हा माझा पर्सनल अभ्यास आहे, तो खर्च करू नये, ती वाया जाणार आहे, ती लीच आउट होणार आहे किंवा तिची विषारता होणार आहे. मीठ हे आपण चवीनुसार घेतो, मीठ हे आपल्यासाठी मायक्रोन्यूट्रंट आहे. तसं मायक्रोन्यूट्रंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ही चवीनुसार म्हणजे थोडक्यात गरजेनुसार किंवा स्टेजनुसार घेतली पाहिजे, बरोबर. म्हणजे काय का कलर फॉर्मेशन जेव्हा होणार आहे हिरवा रंग सोडून, तेव्हा आपण फेरस मॅंगनीजचा वापर केला पाहिजे. किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होऊन जेव्हा झाड पोपटी रंग सोडून गडद हिरवा रंग किंवा स्वतः फोटोसिंथेसिस किंवा अन्न बनवायची प्रक्रिया झाडाची तयार चालू झाली आहे, बरोबर. म्हणजे थोडक्यात ती कधी 30-35 दिवसानंतर पुढे ऍव्हरेजली कुठल्याही पिकामध्ये. पण जी पिकं समजा 45 दिवसात किंवा 1-1.5 महिन्यात संपून जातात, म्हणजे थोडक्यात अपवाद त्याला काय, टरबूज झालं, खरबूज झालं, काकडी झाली, यातली काही पिकं 60 दिवसात संपून जातात जी पिकं, मग त्यांना तुम्ही अर्ली टाकू शकता. पण मग तो बेसल डोस मध्ये त्यांचा शक्यतो वापर करू नये. त्यांचा तुम्ही स्लरी युक्त वापर करू शकता, म्हणजे चिलेशन करून ती खतं आपण घरच्या घरी चिलेशन करून ती आपण थोडक्यात आपली वापरली पाहिजे. तर ती कशी वापरायची ते तुम्हाला सांगतो. तर काय करायचं की आपल्याला आज मार्केटमध्ये रेडीमेड सल्फेट खतं भेटतात, बरोबर. मग प्रति एकर जर आपल्याला सल्फेट खतांचा डोस द्यायचा आहे किंवा आपलं पीक एक ऍव्हरेजली चालू आहे पण मग त्याला बूस्ट मिळत नाहीये, मी तर खतं देतोय, मी तर पीजीआर वापरतोय, सगळं करतोय, पण एक बूस्ट मिळत नाहीये किंवा झाड एक पिकअप घेत नाहीये किंवा शेंडा चालत नाही, मग अशा वेळेस खूप खर्च होतो. त्यासाठी परमनंट इलाज काय आहे का 45 दिवसातनं एकदा आपण आपल्या पिकांमध्ये सल्फेट खतांची स्लरी बनवायची.
ती स्लरी म्हणजे काय का 40 किलो 200 लिटर पाणीची आपल्याला स्लरी बनवायची आहे. तर पहिले काय करायचं, एक 100 लिटर पाणी तुमच्या टिपामध्ये टाकायचंय किंवा तुमच्याकडे जी टँक आहे. हे सगळं मी PDF नंतर करणार आहे, पण तरी आता आपण चर्चा करतोय म्हणून सांगतोय. तर आता लिहायची वगैरे काही गरज नाही, मी ते डिटेलमध्ये देणार आहे मराठीत. तर त्यामध्ये 100 लिटर पाणी टाकणे, 80 ते 100 लिटर पाणी टाकून 40 किलो शेणखत घ्यायचंय. ते चांगलं ढवळून घ्यायचंय. त्यामध्ये 4-5 लिटर गोमूत्र घ्यायचंय. बरोबर. कुठल्याही गायीचं स्पेशल गाय त्याला नसली पाहिजे. शेणखत आहे. बरोबर. ते फक्त आपण घ्यायचंय. त्याच्यामध्ये आपण थोडंसं गोमूत्र टाकायचंय. त्याच्यामध्ये आपण मार्केटमध्ये किंवा मेडिकलमध्ये ग्लुकॉन डी पावडर येते बघा. 60 रुपयाला 40-50 ग्रॅम जी येते. तर ती जर खर्च करायला जमलं तर ती एक 100 ग्रॅम घ्यायची. ती त्याच्यात टाकायची. आणि ग्लुकॉन डी म्हणजे ही डेक्स्ट्रोज शुगर असते, ही बॅक्टेरियांचं खाद्य असते. बॅक्टेरियांचं खाद्य शेण वगैरे काही नसतं. बॅक्टेरियांचं खाद्य डायरेक्ट शुगर म्हणजे डेक्स्ट्रोज बॅक्टेरियांना खूप मानवतं. तर त्यामुळे म्हणजे तुम्हाला जर मायक्रोबॅक्सची पण किंवा कुठल्याही कंपनीची जर नामांकित कंपनी असेल, त्यांची जर तुम्हाला बॅक्टेरिया पाहायला मिळाली तर ती लिक्विड किंवा पावडर फॉर्म मध्ये नसतात, तर ती डेक्स्ट्रोज शुगर मध्ये असतात. म्हणजे त्याला मुंग्या किंवा उंदीर पण खाऊन टाकतात, जे पाकिट जर खाली ठेवलं तर. तर असं ते डेक्स्ट्रोज शुगर आपण ग्लुकॉन डी टाकायची. त्यानंतर ही जी काही सल्फेट खत आहे त्यामध्ये फेरस सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, बोरॅक्स म्हणजे बोरॉन, त्यानंतर तुमचं झिंक सल्फेट. बरोबर. ही 4-5 अन्नद्रव्य घ्यायची जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. कॉपर सल्फेट घ्यायचं नाही, कारण की कॉपरचा वापर केल्यानंतर मित्र बॅक्टेरियांना मरू शकतात मित्र बॅक्टेरिया, त्यामुळे कॉपरचा वापर नाही करायचा. ही फेरस सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, त्याच्यानंतर बोरॉन आणि तुमचं झिंक सल्फेट हे घ्यायचं 5-5 किलो. पण हे डायरेक्ट त्याच्यात टाकायचं. हे 5-10 लिटरच्या आपल्या बकेटमध्ये ते सेपरेट प्रत्येक मिक्स करायचं आणि एक रिलीज करायचं. बरोबर. ही अशी स्टेज वाईज आपण ते बनवायचे. त्याच्यामध्ये सटलेक्स म्हणजे बॅसिलस सबटिलस हा जीवाणू 200 ग्रॅम टाकायचा आहे. ठीक आहे. कारण की हा जीवाणू इतर शत्रुबुरशांना खातो, त्यामुळे तो शत्रुबुरशी वाढू नये म्हणून तो त्याच्यात टाकायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यात एखादे ह्युमिक ग्रॅन्युल्स वगैरे आपल्याला टाकता आले किंवा लिग्नोसल्फोनेट स्ट्रेस किल वगैरे ते टाकता आलं तर ते टाकायचंय. आणि हे सकाळी 9 वाजता क्लॉकवाईज म्हणजे घडी फिरते त्या दिशेने अशा प्रकारे, आणि ठराविक 8 तासानंतर संध्याकाळी 5 वाजता अँटी क्लॉकवाईज असं 6 वेळेस, म्हणजे सकाळी 6 वेळेस असं, सायंकाळी अँटी क्लॉकवाईज 6 वेळेस असं हे आपण 4 दिवस करायचंय. त्यानंतर 5व्या दिवशी आपल्याला जर ते 200 लिटर पाणी ड्रिंच करायला किंवा आळवणी करायला जमत असेल तर तेवढंच पाणी वापरा, किंवा आपल्याला 600 जे टेक्निकली शेतकऱ्यांकडे ते 600 लिटरचे ट्रॅक्टरचे युनिट असतात, तर ते 600 लिटर मध्ये जरी तुम्ही टाकलं म्हणजे 200 लिटर जी स्लरी तयार झाली आहे तर त्याला तुम्ही 600 लिटर मध्ये कन्वर्ट करू शकता पाणी वाढून, आणि ते आपण पिकाला वापरायचंय. असं 45 ते 60 दिवसातून एकदा आपण जर सल्फेट खतांचा जर असा वापर केला तर ही चिलेशन होऊन जातात. मग चिलेटेड खतं वापरायची आपल्याला गरज पडणार नाही. बरोबर. ड्रिपद्वारे चिलेटेड खतं ही कधीही ड्रिपने वापरण्याच्या ऐवजी जर फवारणीने वापरली तर त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. तर यानंतर जिथे तुमचा 6.5च्या आत पीएच आहे तर तिथे तुम्ही ईडीटी फेरस जर वापरत असाल तर फेरस हा ईडीटीए वापरावा, आणि 6.5च्या पुढे जर तुमचं पीएच आहे तर फेरस हा EDDHA एड्डा हा वापरावा. म्हणजे त्या अन्नद्रव्याचे ते गुणधर्म आहे, तो 6.5च्या आत, किंवा आम्ही जे कोकोपीट मध्ये किंवा हायड्रोपोनिक्स मध्ये आम्ही जी शेती करतो तर त्याच्यामध्ये 6.5च्या आत कोकोपीटचा पीएच असतो, त्यामुळे तिथे EDTA वापर होतो. किंवा फवारणीमध्ये पण EDTA फेरसचा वापर करा, एड्डाचा वापर करू नये. आणि बेसल डोस मध्ये या स्लरीचा आपण असा वापर केला पाहिजे. त्याशिवाय दुसरा आपण वापर करू नये. हा झाला स्लरीचा विषय. त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन, जे काही आपण खत ड्रिपने, कोणाकडे ड्रिप असतं किंवा कोणी याने देत असतं फ्लडने, किंवा नारायणगावला आमचे काही सुधारित शेतकरी काय करतात की खतं पण द्यायची आहेत आणि जर ड्रिप नाहीये, कांदा पीक आहे किंवा एखादं फ्लडचं पीक आहे, तर ते 200 लिटरच्या बॅरलमध्ये ते खतं मिक्स करतात, ए टँक बी टँक, ते जे मी तुम्हाला सांगतोय पुढे, आणि खाली बुडाला तिथे त्यांनी कॉक लावलेला आहे, किंवा कोणी सलाईनची नळी टाकून सोडतं, आणि जिथे पाट आहे, जिथे आपला बारा आहे तिथे बारीक फ्लो त्याचा चालू देतात, की समजा 7-8 तास आपण पाणी भरणार आहे तर हे 200 लिटर गेलं पाहिजे, या प्रकारे ते खतं देतात. तर या प्रकारे पण आपण, आपल्याकडे ड्रिप नसलं तरी आपण खत व्यवस्थापन करू शकतो. तर खत व्यवस्थापन करत असताना आपण थोडक्यात अ खते, ब खते,
क खते असा याचा वापर सेपरेटली केला पाहिजे. थोडक्यात काय की अ खतांमध्ये आपण नायट्रेट खते म्हणजे कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट 13,045 म्हणजे, त्याच्यानंतर युरिया 1919 की ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, बरोबर, फक्त नायट्रोजन किंवा ते आहेत, आणि त्यासोबत फेरस एड्डा किंवा गरजेनुसार आपण त्याचा वापर करू शकतो. हे एका टँक मध्ये तुम्ही 100% मिक्स करून याचा वापर करू शकता. परत एकदा सांगतो, कॅल्शियम नायट्रेट 13,045, त्याच्यानंतर युरिया 1919, फेरस एड्डा वगैरे ही खतं तुम्ही त्याच्यात एकत्र करून वापरू शकता. यानंतर ब खते. ब खतांमध्ये सल्फेट खते म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट झाला, 05234 झाला, 0050 झाला, 1919 याच्यात पण तुम्ही वापरू शकता, त्याचा वापर करू शकता. आणि क खतांमध्ये तुम्ही सल्फेट खते, वॉटर सोल्युबल जी काही सल्फेट खते असतात, जी आपण बेसल डोस किंवा स्लरीमध्ये पण जी काही आपण वापरली, तर ती सुद्धा तुम्ही क खते म्हणून ती सेपरेटली एकत्र करून देऊ शकता. यामध्ये शक्यतो जी काही आपण खतं देत असतो, तर त्या खतांचा वापर करत असताना पिकानुसार त्याच्यात बदल होतो. काही पिकांना आपल्याला 8 दिवस, 10 दिवस, 4 दिवसाच्या इंटरव्हलला खतं द्यावी लागतात. काही पिकांना आपल्याला ती दररोज द्यावी लागतात, बरोबर. पण मग दररोज खतं देतोय तर त्यांचं प्रमाण हे पण ग्रॅम मध्ये, मिलीग्रॅम मध्ये असलं पाहिजे. पण आपल्याकडे किंवा जेव्हा मी इस्रायल मधनं 2013-14 नंतर मी जे काही ते काम चालू केलं, तेव्हापासून मी बघत आलोय आणि आता पण बघतोय, काहीही बदल नाही. दररोज खते दिली जातात वेलवर्गीय पिकांमध्ये. आणि हे जे पॉलीहाऊस नेट हाऊस वाले आहेत लोक, की त्यांना गायडन्स करणारे खूप हुशार कन्सल्टंट आहेत, तर ते तर दररोज खते देतात. किंवा काही नामांकित कंपन्या, मी कोणाचं नाव घेत नाही, अतिशय मूर्खपणाप्रमाणे 4 किलो कॅल्शियम नायट्रेट दररोज, त्याच्यानंतर वेगवेगळी खतं दररोज दिली जातात. ए टँक, बी टँक त्यांना म्हटलं जातं, ही खतं दररोज दिली जातात. शेतकरी मित्रांनो, हे चुकीचं आहे. दररोज खतं तुम्ही जर एवढी देणार आहात, तर त्याचं प्रमाण हे ग्रॅम मध्ये असलं पाहिजे. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये कॅल्शियम नायट्रेट हे महिन्याला जास्तीत जास्त 700-800 ग्रॅम जातं गरजेनुसार. कधी कधी कुठे कुठे जातही नाही, वर्ष दीड वर्ष. काही माझ्याकडे शेतकरी आहेत नारंगाचे, तिथे आम्ही वर्ष दीड वर्ष वापरलेलं नाही अजून, किंवा सटाण्यामध्ये काही शेतकरी आहेत आणि त्यांना रिझल्ट त्यांचा चांगलाच आला, बरोबर. त्यात मी 50 लोकांशी बोललो, त्यातले 2च लोकांनी ऐकलं की नाही, खतं जास्त दिली तरी उत्पन्न जास्त येतं. शेतकरी मित्रांनो, असं नाहीये. जास्त खाल्ल्याने आपण बॉडी बिल्डर होतो असं नाहीये, किंवा आपल्याला चांगली काम करू शकतो असं नाही. आपल्याला उलट जुलाब लागतं, बरोबर. त्याचप्रमाणे झाडाला बोलता येत नाही, नाहीतर झाडाने आपल्याला शिव्या दिल्या असतात, अरे मला तू का बरं एवढे खतं औषधं देतोय, मला नाहीये गरजेचं, मला चवीनुसार किंवा गरजेनुसारच पाहिजे. पण मग त्याला नाही करता येत तसं त्याला. पण मग तो बोलतो आपल्याशी कसं, पानांचा रंग, पानांचा आकार, फॉस्फरस. म्हणजे जर झाडाचं पान आहे, असं गोल पान आहे झाडाचं कुठल्याही पिकाचं, तर तुमच्याकडे फॉस्फरस खूप चांगलं आहे, बरोबर. कुठल्याही पानाची शिरा आहे सेंटरची, तिला इथून अर्ध पान आहे आणि इकडून अर्ध पान आहे, तर ते दोन्ही पानांचा आकार हा एक सारखा आहे का? शक्यतो एक पान, त्या शिरांपासून एक पान आहे ना, असं डायरेक्ट चिचकोळं गेलेलं असतं आणि एक पान फुगलेलं असतं, मग ती नायट्रोजन विषारता आहे, बरोबर. मग हे आपल्याला, हे तक्ता आपल्याकडे असला पाहिजे. जर झाडाचा कुठलाही शेंडा आहे तर तो पिवळसर आहे, पण त्याच्या शिरामधल्या हिरव्या आहे आणि मध्ये पान पिवळे आहे, तर ती तुमची झिंकची कमतरता आहे. त्यानंतर जर तुमच्या झाडाचं पानाला पिवळे हिरवे असे ठिपके वरती आणि शिरा हिरव्या आहे, तर ती फेरसची कमतरता आहे. फेरस आणि झिंकच्या कमतरतेमध्ये खूप मिक्सअप होतं आणि चुकीची ट्रीटमेंट आपल्याकडनं केली जाते. तर ते पण एकदा आपण बघितलं पाहिजे. यानंतर सगळ्यात महत्वाचं की पिवळा रंग हा जर वरच्या पानांना नसून खालच्या पानांना आहे, तर ती नायट्रोजनची डेफिशियन्सी आपण पाहिली पाहिजे. पूर्ण झाडांची पानं पिवळी होत आहे, तर ती फेरसची ती सल्फरची डेफिशियन्सी आपण चेक केली पाहिजे. त्यानंतर समजा खालची पानांना त्रिकोणी पिवळे हिरवे असे स्पॉट्स येत आहे, तर तिथे पण फेरसची ट्रीटमेंट केली जाते, पण ती मॅग्नेशियमची कमतरता आहे, बरोबर. हे आपण चेक केलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, पेरांचं अंतर वाढतंय, मग आपण पोटॅश देतो किंवा मग आपण नायट्रोजन बंद करतो, पण मग ते पाहिलं पाहिजे की कुठला नायट्रोजन आपल्याकडे जास्त होतोय. मग अशा वेळेस आपण अमोनियम मॉलिब्डेनम जे येतं, तर एकरी 15 ग्रॅम आपण 10 दिवसात एकदा जर ते वापरलं, फक्त 15 ग्रॅम, 150-200 ग्रॅम लोक रिकमेंड करतात, तेवढं करायची गरज नाही. फक्त 15 ग्रॅम कुठे आणि 150 ग्रॅम कुठे. 150 ग्रॅमचा रेट 400 रुपये, 15 ग्रॅमचा रुपये 4 रुपये, बरोबर.
त्यामुळे खर्च गरजेनुसार चवीनुसार आपण मीठ घेतोय, तर अन्नद्रव्य पण शेतकरी मित्रांनो मायक्रोन्युट्रंट हे चवीनुसार किंवा गरजेनुसारच आपण वापरली पाहिजे. बरोबर. मग हे छोटे छोटे पॉइंट्स आपण लक्षात घेऊन अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि सल्फेट खतं किंवा मायक्रोन्युट्रंटचा वापर करताना जर ती आपण स्लरी द्वारे वापरली तर त्याचा रिझल्ट आपल्याला खूप सुंदर येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा, फवारणीतनं खतं देणे. तर फवारणीत पण आपण खतं देऊ शकतो. कधी कधी काय होतं की पावसाळी वातावरणात किंवा कधी रूट झोन ऍक्टिव्ह नाहीये किंवा रूट झोनला निमॅटोड आहे किंवा रूट झोन डेव्हलप होत नाहीये किंवा पहिल्या 6 इंचाला मातीच्या पहिल्या 6 इंच थरामध्ये पांढरी मुळं दिसत नाहीये. बरोबर. मग अशा वेळेस जर आपल्याला झाडाला अन्नद्रव्य कमतरता दिसते किंवा झाडाला खतं द्यायची आहे किंवा ड्रिपने आपल्याला पॉसिबल होत नाहीये, जी काही XYZ आपली अडचण आहे, मग अशा वेळेस आपण फवारणीत आपण खतं देऊ शकतो. कारण की झाडाच्या पानाच्या जे काही पर्णछिद्र असतात ते पर्णछिद्र बंद चालू होत असतात आणि त्याच्यातनं सूर्यप्रकाश किंवा असताना म्हणजे किंवा अन्नद्रव्य जोपर्यंत झाड बनवत आहे, बरोबर, म्हणजे थोडक्यात 8-9 वाजेपासून ते 4-5 वाजेपर्यंतचा जे काही वेळ आहे, तर अशा वेळेस जर आपण अन्नद्रव्यांची फवारणी जरी घेतली, कुठलीही अन्नद्रव्य जी काही रिकमेंडेड आहे फवारणीसाठी ती आपण जर घेतली, जशी मायक्रोन्युट्रंट मध्ये चिलेटेड खतं असली किंवा सल्फेट खतं असली किंवा रासायनिक खतं पण जर आपण घेणार आहोत, तर त्यांची पण आपण जर फवारणी घेतली तर आपण त्याचं 0.5 ग्रॅम, 2.5 ग्रॅम, 4 ग्रॅम, 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याद्वारे आपण ती गरजेनुसार आपण त्याचा वापर करू शकतो. तर या प्रकारे आपण फवारणीतनं पण अन्नद्रव्य वापरू शकतो. आता फवारणीच्या अन्नद्रव्यांमध्ये वॉटर सोल्युबल्स पण काही ठिकाणी वापरले जातात. आता नवीन प्रकार काही ऑक्साईड फॉर्म मध्ये आलेले आहेत. तर ऑक्साईड फॉर्म मध्ये पण काही प्रकार जसे कॅल्शियम ऑक्साईड आहे, तर हे फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये म्हणजे सेकंदाच्या त्या भागापुरते लगेच अवेलेबल होईल. म्हणजे जर तुम्हाला कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे तर तुम्ही कॅल्शियम ऑक्साईडचा पण वापर करू शकता. त्याच्यात पण ऍडव्हान्स जर आयोनिक फॉर्म मधलं कॅल्शियम आहे, जसं CB+ आहे कॅल्शियम ॲग्रोकेमिस्टचं किंवा इतर कंपन्यांचं, तर ते तुम्ही आयोनिक फॉर्म मधलं जर वापरलं तर त्याचा पण रिझल्ट खूप इन्स्टंट मिळतो. मग अशा प्रकारे आपण अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन केलं पाहिजे. तर यानंतर हे सगळं व्यवस्थापन करताना आपल्याला पिकांच्या स्टेज पण लक्षात आले पाहिजे किंवा आपल्याला त्या पिकांचा स्टेजचा अभ्यास पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे काय की साधारणतः समजा एखादं पीक आहे, थोडक्यात आपण समजा याचाच विषय घेऊया, कांद्याचा विषय घेऊया, तर त्याला जवळपास एका हेक्टरमध्ये त्याला 250 किलो आणि 60 किलो नायट्रोजन, 250 किलो तुमचं फॉस्फरस, 250 किलो तुमचं पोटॅश, जर फॉर एक्झाम्पल मी सांगतोय, ते कदाचित चुकीचं पण असू शकतं, तर एवढं तुम्हाला लागणार आहे किंवा रिकमेंडेशन केलंय कॉलेजने किंवा राऊरीच्या अंतर्गत किंवा तज्ञ व्यक्तींनी, तर ते रिकमेंड केले तर एकदाच बेसल डोस मध्ये टाकून ते आपल्याला मोकळं व्हायचं नाही, बरोबर. तर त्याचं पण बायफर्केशन आपण पाहिलं पाहिजे. सुरुवातीच्या 30-35-25 एक दिवसापर्यंत तुमचं नायट्रोजन चांगलं गेलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर तुमचं फॉस्फरस चांगलं गेलं पाहिजे किंवा जो बल्ब फॉर्मेशन असतो, म्हणजे काय म्हणतो आपण, ते कांद्याचा जो कांदा जो तयार होणार असतो, तर तेव्हा फॉस्फरस खूप गरजेचा आहे, बरोबर. जी वेलवर्गीय पिकं असतात किंवा वेलवर्गीय पिकांचा विषय जाऊ द्या, ज्या पिकांमध्ये बी असतात त्यांना खूप जास्त फॉस्फरस लागतो. मग त्यानुसार आपण बी फॉर्मेशन कधी आहे, म्हणजे बी कधी तयार होणार आहे, त्यानुसार आपण बायफर्केशन खतांचं केलं पाहिजे. एकदाच सगळी खतं देऊन मोकळं झालो तर त्याचा काही फायदा नसतो. जेवढं तुम्ही टप्प्याटप्प्याने देणार आहे तेवढं आपल्याला त्याचा फायदा चांगला असतो. तर पिकाच्या गरजेनुसार आणि पिकाच्या स्टेजनुसार आपण खते दिली पाहिजे. आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं की किडींचा व रोगराईंचा खतांशी संबंध कसा असतो, त्याबद्दल मी थोडक्यात घेतो. की जसं मी पूर्वी सांगितलं, तर परत एकदा रिपीट करतो की कुठलीही जी कीड असते, सध्या आपल्याला अडचण कोण देतंय, थ्रिप्स. गेल्या 2 वर्षांपासून आपल्याला थ्रिप्स झालं, अळी झाली, त्यानंतर आपल्याला पांढरी माशी झाली किंवा त्याच्यानंतर झाडणारे व्हायरस, या सगळ्या अडचणी आपल्याला येत आहे. तर ह्या किडींचा आता एक्झाम्पल घ्या तुम्ही, का एखादं झाड आहे, म्हणजे थोडक्यात एका एकरमध्ये आपण पीक लावलंय, मिरची पीक लावलंय किंवा टोमॅटो, जे काही XYZ पीक लावलंय, तर त्याला आपण खतं देतोय ड्रिपने आणि तिथेच रोगराई आहे किंवा तिथेच कीडचा अटॅक आहे, थ्रिप्सचा अटॅक आहे. पण बाजूला मका आपण टाकलेली आहे, त्याला आपण रेग्युलर खत नाही देते किंवा आपण बाजूला एखादं झाड उभं आहे, नॅचरली बांधावरची काही झाडं आहेत, तर त्याच्यावर काही कीड वगैरे काहीच नाही आणि
त्या पूर्ण बॉर्डरमध्ये फक्त आपल्या पिकावर का बरं कीड आहे? त्या किडीचा काहीतरी स्वार्थ आहे आपल्याकडे यायचा. तो स्वार्थ काय आहे? तर तिला जी सुक्रोज किंवा तिला जी शुगर खायला भेटते त्या आपल्या झाडाच्या शेंड्यांवरनं, त्याच्या पानांवरनं किंवा आपल्या फळांना जे तडे येतात किंवा जे काही स्क्रॅचेस येतात, नंतर ते फळ मोठं झाल्यानंतर ते विचित्र दिसतं आणि त्याला मग 2 नंबर 3 नंबर मध्ये कन्वर्ट केलं जातं. त्या मालाला रेट मिळत नाही, त्याला खरडा वगैरे काय काय वेगवेगळी नावं आहेत. तर तो रोग नसून थ्रिप्सने चाटलेला असतो ते, बरोबर. थ्रिप्सला शोषता येत नाही, तर तो त्याच्या जिभेने ते खरडत ते करून तो खरडा येतो त्याला तिथे. मग ते झालं. मग ह्या अशा गोष्टी झाल्या. तर ह्या सगळ्या किडी किंवा अळी झाली, बरोबर. शेंड्यापासून अळी खायला सुरुवात करते. खालच्या पानांपासून शक्यतो सुरुवात नाही करत ती, वरच्या पानांपासून सुरुवात होते. का बरं? तर तिथे प्रोटीन लेवल किंवा आपल्या एखाद्या अन्नद्रव्याची किंवा नायट्रोजनची विषारता पण झाल्यामुळे या अडचणी येतात. तर त्यासाठी आपण, जर मी जिथे काम करतो किंवा मी माझ्या शेतात काम करतो किंवा मी माझ्या शेतकऱ्यांकडे जिथे काम करतो, मी तिथे किडींचा प्रादुर्भाव झालेला जर कंट्रोल होत नाहीये किंवा किडींचा प्रादुर्भाव होतोय, तर तिथे मी खतं देणं सगळ्यात पहिले थांबवतो. झाडाला जमिनीत पडलेली किंवा दिलेली आपण ती खतं पहिले अवेलेबल करू देतो. झाडाला रेस्ट पाहिजे किंवा झाडाचं कॉन्सन्ट्रेशन होईल, म्हणजे बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा ऍडमिट आहोत कुठे एखाद्या दवाखान्यात, तर आपण कामं धामं बंद करून फक्त कॉन्सन्ट्रेशन करून पडून राहतो आणि आपण रोगराई किंवा आपण बरे होतो हे फक्त सपोर्ट असतात. सलाईन म्हणा की औषध ही फक्त सपोर्ट सिस्टीम आहे. पण मेन रोगांपासून लढतो किंवा रोगांना औषधं तयार जे काही आपल्या भाषेत आपण जे काही प्रतिकारक क्षमता तयार करतो ते आपलं स्वतःचं शरीर तयार करतो, बरोबर. मग आता तुमच्या पिकातनं तुम्हाला कीड जर दूर पळवायची किंवा रोग जर दूर पळवायचा, तर त्याला तुम्ही आता समजा खतं दिली, मग त्याला ती सगळी प्रोसेस करणे आहे, सगळ्या गोष्टी करणे आहे. मग तो त्याच्यात बिझी राहणार किंवा त्याला फळ आहे, फुलं आहे. मग तुम्हाला जर फळं कमी करता आली तर खूप चांगलं आहे, जिथे खूप कीड आहे, किंवा तुम्हाला ते छाटता आले तर खूप चांगलं आहे. कारण की काय होणार आहे, का झाडाचं जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी जर झाडाची आपण कमी केली कामं करायची, तर मग आपल्या रोगराईकडे किंवा किडीकडे रोगप्रतिकारक क्षमता तयार करण्यासाठी तो लक्ष देतो, बरोबर. मग सर्वप्रथम जिथे किडी आहेत किंवा किडींचा प्रादुर्भाव खूप आहे, तिथे तुम्ही सगळ्यात पहिले खतं थांबवणे आणि हिरवा किंवा निळा त्रिकोण असलेलीच कीटकनाशकांचा वापर करावी, की जी कुठल्याही रेजिस्टन्स तयार करत नाही, बरोबर. कारण की किडींचं आयुष्य किती असतं? 7-8 दिवसापासून 15-20 दिवसांपर्यंत किडींचं आयुष्य असतं. म्हणजे आपली सुधारित पिढी ही 100 वर्षातनं येते, बरोबर. म्हणजे आताची नवीन मुलं आहेत, जी 1-2 वर्षाची मुलांना पण मोबाईल वापरता येतं. आणि मागची जी पिढी होती, जशी समजा आम्ही पिढी आहे 35-40 वर्षातले मुलं लोक, तर यांना आता 2 वर्षात मोबाईल वापरता आले. अजून जी जुनी पिढी आहे जी 60च्या पुढची आहे, त्यांना अजून काही लोकांना मोबाईल वापरता येत नाही. म्हणजे काय की लेटेस्ट पिढी ही सुधारित आहे. याच प्रकारे किडीची सुधारित पिढी ही 20-30 दिवसांनी येते, बरोबर. मग जर तुम्ही वापरलेलं औषध हे पिवळं किंवा लाल त्रिकोण असलेला आहे किंवा एखादं औषध आहे की ज्याचा रेजिस्टन्स बिल्डअप होतोय, बरोबर, किंवा जे अवशेष त्याचे खूप शिल्लक राहत आहेत झाडांमध्ये, तर ती आई जी मरते, एखाद्या किडीतली जी फिमेल आहे किंवा जी मेल आहे, किंवा काही किडी तर अशी आहे की विदाऊट मेल सुद्धा अंडी आणि पिल्लं देऊ शकतात, बरोबर. थ्रिप्स ही कीड 32-35च्या पुढे जर टेम्परेचर गेलं तर ती विदाऊट मेल सुद्धा पिल्लं द्यायला लागते, बरोबर. तर मग असे जे आहे, तर ह्या रेजिस्टन्स तयार करतात की मी ही कीड या औषधामुळे मेले ना, तर माझी सुधारित पिढी या औषधामुळे मरणार नाही, असं ती जेनेटिकली चेंज म्युटेशन किंवा जे काय आपण म्हणतो ती तयार करते. आणि त्याने होतं काय की शेतकरी मित्रांनो, ती कीड मग तुम्ही किती फवारा ती मरतच नाही, बरोबर. मग मार्केटमध्ये सगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट चांगले आहे, आपण कोणाला नाव ठेवत नाही, पण आपल्याकडे आज पहिल्यापासून सल्फर डस्ट आहे, बरोबर. आपल्याकडे पहिल्यापासून कॉपर डस्ट आहे. मग आपण एकरी 6 किलो सल्फर डस्ट आणि त्यासोबत एखादं बुरशीनाशक, मँकोझेब वगैरे कॉन्टॅक्ट बेस असलं किंवा कॉपर किंवा जे काही असेल आपल्याकडे बुरशीनाशक ते कॉन्टॅक्ट बेसचे त्याच्यात मिक्स करून जर त्याची आपण धुराळणी केली, तर आपल्याला त्याचा रेजिस्टन्स नाही येणार आहे आणि त्याचं प्रिव्हेंटिव्हली आणि क्युरेटिव्ह आपल्याला रिझल्ट येणार आहे ना. मग पाऊस असू द्या, काही असू द्या. आणि स्वस्त किती आहे त्या डस्ट पावडर्स किंवा सल्फर डस्ट आहे किंवा कॉपर डस्ट आहे. सल्फर डस्ट मध्ये तुम्हाला ज्या नाकाला झिंझिण्या आपल्याला येतात तसे किडींना पण येतात, बरोबर. इस्रायलमध्ये शेतकरी मित्रांनो डेली एकही दिवस न जाता डेली इन द नाईट
सल्फरच्या फ्युम्स सोडल्या जातात. म्हणजे रात्री कधी कधी आमचं म्हणजे इस्रायलला कसं आहे 8:30-9 वाजता पण सूर्यप्रकाश असतो कधी कधी काही महिन्यांसाठी. मग आमचं तोपर्यंत काम चालायचं. किंवा खूपच नाईट ड्युटी असेल तर पॉली मध्ये लाईट्स लावून रात्री 1-2 वाजेपर्यंत काम चालायचं. बरोबर, कारण की त्यांना 240 आणि 300 रुपये किलोचा रेट मिळतोय, तर त्यांना हे परवडतं काम करायला, ओव्हर टाइम हे सगळ्या गोष्टी करायला. तर माझ्या मुद्द्यावर येतो पहिल्या, मानव विरहित जसं तुमचं क्षेत्र झालं, कारण की हे टॉक्झिक आहे, म्हणजे त्या फ्युम्स नाकात घेणे म्हणजे 100 सिगरेट पिण्यासारखं एवढं विषारी आहे. बरोबर, त्यासाठी आपण सल्फर किंवा हे डस्ट वापरताना किंवा फवारणी करताना आपण मास्क लावले पाहिजे. ते आतापर्यंत कोणीच लावत नाही. हे त्यामुळे मग नंतर मागे ती एकदा परिस्थिती झाली होती, लोक मरतात. किंवा आपल्याला कॅन्सरची अडचण 85% कॅन्सर होणारे रोग याच्यातले 85% कारण हे फवारणीतले औषध आहे. मग त्यासाठी आपण मास्क वापरले पाहिजे. बरोबर, आपल्याकडे जे हार्वेस्ट करून पीक फळ किंवा भाजीपाला येतात ते आपण पाण्यातनं धुतो, हार्वेस्ट करून ते 2-4-8 तास पडून जातात, त्यामुळे त्यातले रेसिड्यूज कमी होऊन जातात. किंवा आपण बॉईल करतो त्याच्यातले रेसिड्यू राहत नाही, पण फवारणी करणारा बिचारा शेतकरी किंवा तो लेबर किंवा त्यांना ती अडचण जास्त येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मग यासाठी काय करतात इस्रायलमध्ये किंवा इतर देशांमध्ये, सल्फरच्या फ्युम्स असतात. म्हणजे ते साधं आपल्यासारखं 80-85 डस्टेबल पावडर, जी डस्टिंगची पावडर मिळते आपल्याकडे, त्या गोणीतलं सल्फर घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये हिटिंग कॉईल टाकली जाते. त्यामुळे मग ते सल्फर जळतं आणि त्याच्या फ्युम्स तयार होतात. इथे मी काय करतो, म्हणजे जाळ करतो गवऱ्यांचा किंवा याचा, आणि ते चांगलं कोळसा तयार झाला का त्याच्यावर सल्फर आपण टाकू शकतो, त्याच्या पण फ्युम्स तयार होतात. ही माझी पद्धत किंवा आपली पद्धत. ते पण आपण फ्युम्सचे मशीन्स किंवा फ्युम्सचे आपण ते टाकू शकतो, किंवा आपण पाठीवरच्या पंपाने पण डस्ट करू शकतो. पण मग काय होतं की त्यांचा डेली वापर करण्यामागचं कारण काय, का त्या फ्युम्सने कुठलीही कीड किंवा कुठल्याही रोगाचे जे काही स्पोर्स किंवा बीजाणू हवेत असतात तर ते रुजत नाही, किंवा कीड पण लवकर तग धरू शकत नाही, या किडीला प्रजनन करायला अडचण येते. मग आता सल्फर पावडर किती स्वस्त आहे, मग आपल्याकडे सगळ्यात पहिले तर सल्फरने फुलगळ होऊन जाणार, आणि मग असे वेगवेगळे समस्या किंवा वेगवेगळे डोक्यात काही काही संभ्रम आहेत तर त्याची अडचणी येतात, मग त्यामुळे त्याचा वापर केला नाही जातो. पण मग कमीत कमी समजा फळ नाहीये किंवा फुल नाहीये, पहिले 30-35 दिवस आहे आपल्याकडे, तेव्हा आपण 2-3 डस्टिंग केल्या किंवा फ्युम सोडल्या तर ह्या किडी आपल्याकडे येत नाही. आणि एकदा का झाड 30-35 दिवसांच्या पुढे गेलं, कुठलंही पीक, कांदा असू द्या, वेलवर्गीय पीक असू द्या, एकदा का जी नवीन वाढ आहे, कुठलीही पीक, द्राक्ष असू द्या, कुठलेही पीक, एकदाची वाढ जर 30-35 दिवस जुनी झाली तर ती रफ तयार होते. ती पान, रफ पानाला किडीला लवकर अन्नद्रव्य शोषायला अडचण येते, मग ती तुमच्या पिकावर येत नाही. मग सुरुवातीला 30-35 दिवसच आपल्याला सांभाळायचंय, आणि 30-35 दिवसच आपण त्याच्यावर फवारण्या करतो. मग काय होतं की रोगप्रतिकारक क्षमता एवढी वाढून जाते, सॉरी, किडींची त्या औषधाबद्दल एवढी रेझिस्टन्स तयार होतं, एवढं रेझिस्टन्स तयार झाल्याने काय होणार आहे का ती परत तिथे येण्यानंतर नवीन पिढी सुधारित येत जातात. परिणामी खूप फवारण्या करतो, झाड खराब होऊन जातं किंवा ती कीड मरत नाही, आणि परिणामी आपल्याला अडचण येते. तर त्यामुळे खतांचा कामकाज करताना पण किडी आपल्याकडे येणार नाही यासाठी अभ्यास केला पाहिजे. कारण की पोटॅश जर आपल्याकडे कमी झालं तर झाडांच्या पानाच्या खाली जे पर्णछिद्र असतात ते पर्णछिद्र बंद चालू करण्यामागे खूप मोठा रोल तुमचा पोटॅशचा आहे. जर पर्णछिद्र प्रॉपर बंद नाही झाले किंवा प्रॉपर नाही उघडले तर अशा वेळेस पण रोगराई किंवा त्याच्यातनं, त्या पर्णछिद्रातनं पण, त्या ओठातनं पण, त्या तोंडातनं पण डाउनी म्हणा किंवा करपा म्हणा, फायटोप्थोरा, अल्टरनेरिया यांचे स्पोर्स मध्ये शिरतात. म्हणजे द्राक्ष पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या पण तीच आहे. डाउनी, पाऊस झाला का डाउनी, पाऊस झाले का रोगराई येणे. कारण काय, का पर्णछिद्रांमधनं हे शिरले आणि स्पोर रुजू झाले, आणि हजारो लाखो करोडोने त्यांची लोकसंख्या तिथे झाली का एक बारीक स्पॉट दिसतो, आणि आपण जर पूर्ण पान किंवा 40% रोगराई आल्यानंतर फवारणी घेतो, तिथे स्टेज गेलेली असते, त्यामुळे आपण ते पकडू शकत नाही किंवा आपण पीक वाचवू शकत नाही. त्यासाठी पोटॅशचा पण वापर आपण डे 1 पासून केला पाहिजे. शेतकरी पोटॅशचा वापर हा फळ फुगवण किंवा वजन किंवा गोडीच्या वेळेस करतात. आम्ही 13-0-45 मधनं किंवा 13-40-13 मधनं किंवा कुठल्याही, म्हणजे मी फॉर एक्झाम्पल, किंवा 0-50 मधनं किंवा एमओपी मधनं किंवा स्लरी, आपल्या जे काही याच्या खतं असतात आपले, आपल्याला ज्याला सबसिडी आहे त्या खतांमधनं पण आपण पोटॅश हा सुरुवातीपासून वापरला पाहिजे, का जेणेकरून रोगप्रतिकारक क्षमतेची झाडाला त्याची मदत होईल. तर या प्रकारे थोडक्यात मी माती पाणी परीक्षण करून किंवा सगळ्याच
परिस्थितींचा अभ्यास करून की आपण कसं व्यवस्थापन केलं पाहिजे. तर हा माझा आजचा विषय होता. तर माझ्या मते बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. तर ओव्हर टू यू ठाकरे सर. सरांनी अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी याच्यामधनं क्लिअर पण झाल्या आहेत की इतक्या वर्षापासून शेती करत असताना किंवा शेती बघत असताना आम्ही सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की काळी जमीन ही सुपीक असते, याच्यातनं भरपूर पैसा लोकांना आधी मिळत होता आणि डोंगरकाठची जमीन लोकांना फारशी महत्वाची वाटत नव्हती. परंतु आता मात्र चित्र बदलत चाललंय. काळी जमिनीतला शेतकरी हा दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चाललाय, पण डोंगरकाठचा जो शेतकरी आहे तर तो मात्र पैसा कमवायला लागलेला आहे. त्याचं जे खरं गुपित होतं ते तुमच्या स्पीच मधनं बाहेर आलंय, कारण त्याचा पीएच हा कमी असतो, त्यांची अपटेक कॅपॅसिटी चांगली असते. म्हणजे थोडक्यात त्या रेड सॉइल तुम्ही जे म्हटले तसं, आणि अनेक गोष्टी याच्यातनं क्लिअर झाल्या आहेत. मला वाटतं बरेचसे बाहेरचे लोक पण आपल्या वेबिनारला जॉईन होते, त्यांनाही या गोष्टी समजल्या असतील आणि या विषयावर आपण अजून पुढे फोकस करण्याचा प्रयत्न करू. तर आणि माझ्या मते जे काही 7-8 प्रश्न जे मी आता बघितले ते हो विचार, तर ते सगळे याच्यात कव्हर झालेले आहेत. त्याच्यात हो, काही सगळे कव्हर झाले. त्याच्यात आपण खूप काही वेळ आता घालवणार नाही त्याच्यामध्ये. सर तुम्हाला काही विचारायचं त्याच्यात? आपल्यामध्ये माझे ऍग्रिकल्चर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही.एस. पवार सर जॉईंट आहेत. खरं सरांचा त्याच्यामध्ये भरपूर अभ्यास आहे. त्यांना विनंती